नमस्कार. सर्व उपस्थितांचे स्वागत आहे. रविवार सकाळ असून आपण हे वेळ काढून आलात, फार बरं वाटलं. आपण लवकरच कार्यक्रम सुरू करत आहोत. मी आमचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांवर येऊन स्टेजवरती यावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज महेश काळे या नात्याने संघाचा कार्यवाह म्हणून मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आणि आपले जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण फळांची परडी आणि आपले मानचिन्ह देऊन स्वागत करूया अशी मी उदय तारदाळकरांना विनंती करतो. आमच्या कार्यकारिणीच्या सदस्या लीना बर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी साधनाताईंचा सत्कार करावा. आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री दीपक घैसास यांना मी विनंती करतो की त्यांनी उदय निडगुरकरांचा सत्कार करावा. प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. आजच्या कार्यक्रमाचा शताब्दी महोत्सवातला कार्यक्रम आहे. तर आपण लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी आणि लोकमान्य सेवा संघाचा 100वा गणेशोत्सव असं औचित्य साधून 2019ला लोकमान्य शताब्दी व्याख्यानमाला आपण चालू केली. ते सारस्वत बँकेच्या सहकार्यानं. पण 10 ऑगस्ट 2019 ते 7 मार्च 2020 या काळात त्यातली 8 व्याख्यानं आपण सादर केली. अक्षय जोळ, बाग फोंडके, उदय निडगुरकर, प्रवीण परदेशी, सुशीला महाजन, निलेश ओक, सदानंद मोरे, गायत्रीताई मेहता असे 8 वक्ते यात हजेरी लावून गेले. पण त्यानंतर करोनामुळे आपला सगळा कार्यक्रम बंद पडला. तो एकदम आपण 12 डिसेंबरला 2021ला पुनश्च हरिओम या नावाने, त्यावेळेला अरविंद गोखले, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर अभय चौधरी व डॉक्टर चंद्रशेखर अंबर्डेकर यांचा सहभाग होता. आणि त्यानंतर हे आजचं 10वं पुष्प. आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्री बहुलकर व त्यांच्या पत्नी साधना बहुलकर आलेले आहेत. या दोघांची ओळख मी मुद्दामच करून देत नाहीत, कारण शेवटी निडगुरकरांच्या मुलाखतींना त्यांचा पूर्ण परिचय आपल्याला होणार आहे. त्यामुळे मी त्याच्यात जास्ती काही वेळ घालवत नाही. दोघंही आपल्या पार्ल्यातले आहेत आणि तिसरे निडगुरकर आपल्या पार्ल्याचे जावई आहेत. त्यामुळे हे सगळ्या घरचा कार्यक्रम असल्यासारखंच आहे. डॉक्टर निडगुरकर यांनी पुणे विद्यापीठातून MBA केलं. पुणे विद्यापीठातूनच त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. 20 वर्षाहून अधिक काळ त्यांनी विविध कंपन्यांवर IT मुख्य म्हणून कार्यरत होते. जवळजवळ 50 देशात त्यांनी शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचे व्याख्यानं केली. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा, ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स, तसेच CEO या कादंबरीचे त्यांनी लेखन केलेलं आहे. 26/11च्या हल्ल्यानंतर जो टास्क फोर्स निर्माण केला होता त्याचंही त्यांनी शिबिर घेतलेलं होतं. झी 24 तास, न्यूज 18, लोकमत या वृत्तवाहिनींचे तसेच DNA ते संपादक राहिलेले आहेत. पत्रकाराबरोबरच ते शास्त्रीय संगीताचेही अभ्यासक आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीतावर घेतलेल्या बऱ्याच जणांच्या मुलाखती तुम्ही पाहिल्या असतीलच. त्यांचा शास्त्रीय संगीतावरचा अभ्यास पाहून त्यांना NCPA आणि संगीत अकादमीचे यांचीही पारितोषिकं मिळालेली आहेत. 2017 साली त्यांना मंगेशकर पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आणि सध्या ते NHPC या 10,000 कोटी रुपयाच्या जलविद्युत उद्योगाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. असे उत्तम लेखक, उत्तम सूत्रधार, उत्तम पत्रकार
असे आज आपल्याला लाभलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या या मुलाखतींच्या कार्यक्रमासाठी इथे येताना विशेष आनंद अशा करता होतोय की माझ्या अत्यंत जवळच्या अशा दाम्पत्याची मुलाखत घ्यायची संधी मला पहिल्यांदा मिळते आहे. याचं कारण याच्या आधी सुहासजींची मुलाखत मी घेतलेली आहे, परंतु दोघांची अशी मुलाखत मला असं वाटतं मी पहिल्यांदा घेतोय. इथे बसलेले अनेक मान्यवर आज ऋषितुल्य असे मोहनदास आहेत, दीपकराव आहेत, नवीन आहे विकास, मी आता पाहिला माधवराव आलेले दिसत आहेत, जे ठाण्याचे परममित्र प्रवीण डवणे आहेत. बहुतांशी सर्वच जण बाहुलकरांना अतिशय जवळून ओळखतात, किंवा त्यांच्या प्रेमापोटीच ते त्यांना ऐकायला आलेले आहेत. त्यामुळे माझं बोलणं हे अत्यल्प असणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मी बोलतं करणार आहे. त्यामुळे त्यांचा जो फॉर्मल बायोडाटा म्हणतात तो काही मी वाचून दाखवणार नाही आहे. अर्थात त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांना त्यांच्या पत्नीची तशी फारशी ओळख नसेल. अर्थात त्यांची सगळी ओळख त्यांच्या मुलाखतीतनं उलगडत जाईलच. विशेषतः त्यांनी जो स्त्री चित्रकारांचा कोश तयार केला आहे त्याच्या प्रकाशनाच्या वेळी देखील त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु एका वाक्यात जर त्यांचं वर्णन करायचं झालं तर गेले 40 वर्ष कला समीक्षेच्या क्षेत्रात एकटाकी लिखाण करणाऱ्या मराठीतल्या त्या एकमेव कला समीक्षक आहेत. जे बाकीचे आहेत, एक दोनच आहेत मला वाटतं, ते पुरुष आहेत, परंतु महिला अशा त्या एकमेव आहेत. आणि अनेक गोष्टींविषयी, विशेषतः त्यांच्या या कोशाविषयी सुद्धा मी त्यांना बोलतं करणार आहे. मी मगाशी असं सांगितलं की त्यांचा फॉर्मल बायोडाटा मी सांगणार नाही, जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं, हे सगळ्या बऱ्यापैकी आपल्या अनेकांना त्याची कल्पना असेल. परंतु आज चित्रकला, चित्रकारांची अवस्था, चित्रकलेतले वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट्स, चित्र ॲप्रिशिएट कसं करावं आणि तदानुषंगिक अर्थातच काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी, या सगळ्यांवरच त्यांना मी बोलतं करणार आहे. आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय, तर परमेश्वराप्रती एकरूप होणं नाही, तर जे कार्य आपण करायला आलेलो आहोत, जे आत्ता आपण करत आहोत त्याच्याप्रती 100% समर्पित होणं. तो आध्यात्मिक अनुभव तुम्हाला त्यांच्या विवेचनातून 100% मिळेल याची मला खात्री आहे. याचं कारण त्यांची चित्रकलेची जी नजर आहे ती एका वारकऱ्याची विठ्ठलाकडे बघताना जी नजर असते ना, तशी नजर आहे. आपल्याला ती दृष्टी घेता येणार नाही, कारण दान हे डोळ्यांचं होऊ शकतं, परंतु त्या दृष्टीचा एक आस्वाद मात्र आपल्याला नक्की या मुलाखतीतून घेता येईल. त्यांच्या बालपणाविषयी मी फार त्यांना प्रश्न बोलतं करणार नाही, परंतु कारण त्यांनी इंदिरा गांधींच्या कसं चित्र काढलं, ताराबाई कशा तिकडे घेऊन गेल्या, हे बहुतांशी आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. तरी देखील मुलाखतीची सुरुवात करताना अख्खं लहानपण एक चित्रकलेतला वंडर बॉय म्हणून तुमचं गेलं आणि अमेरिकेच्या राजदूतांनी तुमचं केलेलं कौतुक, तुम्ही काढलेलं जॉन एफ केनेडीचं चित्र, त्यानंतर इंदिराजींचं चित्र, त्याच काळामध्ये मायकल वेरबॉकनी इंदिराजींचं चित्र काढलं होतं आणि ज्युलियस सीझर आणि क्लिओपात्राचं मिश्रण त्यांच्या चेहऱ्यात आहे असं वर्णन त्यांनी केलं होतं. एवढी सगळी प्रसिद्धी मिळाली, त्या चित्रकलेची सुरुवात तुमच्या आयुष्यात कशी झाली? मी 4 वर्षाचा होतो आणि सगळी लहान मुलं चित्र काढतात तसं मी चित्र काढायचं सांगितलं, कारण माझ्या वडिलांना चित्रकलेची आवड होती. ऐकू येते? हां. मी 4 वर्षाचा होतो आणि सगळी लहान मुलं चित्र काढतात तसं मी चित्र काढायचो. माझ्या वडिलांना चित्रकलेची आवड होती. घरी रंग होते, ब्रश होते, पण ड्रॉइंग पेपर नव्हता. तर मी हट्ट धरल्यावर माझ्या आजीनी कॅलेंडरचा कागद, एक खालती तारखा असतात ना, वरती चित्र आणि खाली तारखा, तो कागद मला काढून दिला आणि त्याच्या मागे मी एक झेंडावंदनाचं चित्र काढलं.
त्याच्यामध्ये भगव्या झेंड्यामध्ये अशोक चक्र दाखवलेलं होतं. ते चित्र माझ्या वडिलांनी आजपर्यंत जपून ठेवलेलं आहे. त्यांनी केलेली फ्रेम जी आहे तीच फ्रेम आजपर्यंत आहे आणि मी काढलेलं पहिलं चित्र माझ्याकडे माझ्या वडिलांमुळे आणि आईमुळे आहे. हा जो भगवा रंग तुमच्या आयुष्यात आला तो नेमका कशामुळे आला? तर काय पुण्यात राहायचो सदाशिव पेठेत आणि तिथे म्हणजे भगवा झेंडा हा एक मराठी साम्राज्याचं किंवा शिवाजी महाराजांचं प्रतीक. कारण शिवजयंती उत्सव लोकमान्यांनी सुरू केला तो जोरात चालायचा ना, सगळीकडेच जोरात होता आणि सदाशिव पेठेत तर जास्तीच जोरात होता, जवळ शिवाजी मंदिर होतं. त्यामुळे भगवा झेंडा घेऊन मिरवणुका हे माझ्या बालमनावर कोरलेलं चित्र आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक मोठे कलावंत राहायचे किंवा यायचे, विशेषतः पंडित भीमसेन जोशी. भीमसेन जोशी, आप्पा जळगावकर, मनमोहन नातू, किती नावं सांगू. दिबा मोकाशी, त्यांचं रेडिओचं दुकान होतं आणि ते रेडिओच्या दुकानात रेडिओ रिपेअर करण्यापेक्षा गप्पाच जास्ती मारायचे. कारण त्यांच्याकडे वेगवेगळी लेखक मंडळी यायची, आम्ही आपले बाहेरून जाताना हे सगळं बघायचो. जयंतराव टिळक होते, दत्तो वामन पोतदार, मी लहानपणी या सगळ्यांना भेटलेलो आहे. काका केळकर म्युझियम निर्माण करणारे, पुढे मी मस्तानी मालाची म्युरल केली. पण पगडी घालून फिरणारे दत्तो वामन पोतदार, आबासाहेब मुजुमदार, काका केळकर ही माणसं बघितलेत. इतिहास संशोधक गहकरे हे स्टेशनपासून चालत यायचे पैसे वाचवायला टांग्याचे आणि इतिहास संशोधन मंडळात येऊन काम करायचे. हे बालपणापासून मी बघितले आणि त्याचे कुठेतरी संस्कार होतात याची मला खात्री. एक गरिबी अनुभवत त्या माणसांनी आपली जिज्ञासा वाढवत ठेवली आणि जोपासली. काय आहे, श्रीमंतीचा आवाज करावा लागतो, गरिबीची वाच्यता करावी लागत नाही, ती अशी दिसत असते. अनेक चित्र तुम्ही काढलीत, त्यातल्या चित्रकलेच्या प्रोसेसविषयी आपण बोलणार आहोत. त्यातलं एक अत्यंत मौलिक टप्प्यावरचं जे चित्र आहे ते म्हणजे दुर्गाताई भागवतांचं एशियाटिकमध्ये काढलेलं. तुम्ही काढलेली अनेक चित्र संसदेमध्ये आहेत, राष्ट्रपती भवनात आहेत, परदेशातल्या अनेक गॅलऱ्यांमध्ये आहेत, अनेक श्रीमंतांच्या दिवाणखान्यात आहेत. परंतु एशियाटिकमधलं दुर्गाताईंचं चित्र हे खऱ्या अर्थाने माइलस्टोन आहे. त्याच्या प्रक्रियेविषयी सांगा. अरुण टिकेकर एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष होते. माझ्या लेखनामुळे त्यांची माझी मैत्री झाली. ते म्हणले तुमच्या घरी यायचं आहे. आता एवढा मोठा माणूस आपल्या घरी येतोय, म्हटलं जरूर या, कधी या, नाही तर मी तुम्हाला भेटायला येतो. नाही म्हणले माझं काम आहे तेव्हा मी तुमच्या घरी येणार. ते आले आणि म्हणले की एशियाटिक सोसायटीला चित्र काढून घ्यायचं आहे, दुर्गा भागवतांचं चित्र लावायचं आहे, आमच्याकडे फार पैसे नाहीत आणि तुम्ही ते चित्र काढाल का हे विचारायला मी आलो. हे मी सांगितल्यावर ते म्हणले की म्हणजे त्यांनी सांगितल्यावर मी म्हटलं की काही चित्रांच्या बाबतीत आणि काही संस्थांच्या बाबतीत पैसे हा विषयच नसतो. तत्व म्हणून 1 रुपये द्या, सर्व खर्च माझा करीन आणि मी ते चित्र काढून देईन. वा वा. पण त्यावरचं टिकेकरांचं उत्तर अधिक छान होतं. ते म्हणले एकावर 5 पूज्य आम्ही द्यायची ठरवलेली आहेत, म्हणजे 1 लाख रुपये ते देणार होते. त्यावेळेला चित्राची किंमत जास्ती होती त्याचा आकार बघता. पण मग दुर्गाबाईंचं चित्र काढायचं म्हणल्यावर मी आणीबाणीच्या काळात नुकताच नोकरीला लागलेलो. अनंत भालेरावांनी आणीबाणी विरोधामधली जी सभा मराठवाड्यात घेतली त्यात दुर्गाबाई बोलायला होत्या. मी ते भाषण स्वतः ऐकलेलं आहे आणि त्यांचे पुस्तकही वाचलेत. साहजिकच हे चित्र कसं काढायचं याच्याबद्दलचा विचार सुरू झाला आणि मी म्हटलं की मला दुर्गाबाईंच्या घरी जाऊन त्यांच्या वापरातल्या वस्तू काही असतील तर बघायच्या. आणि मी चित्र काढायला सुरुवात केली. जो काय फोटो सिलेक्ट केला त्याच्यावरनं काढलं आणि अचानक मला राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं गप्पा दुर्गाबाईंशी हे पुस्तक बघायला मिळालं आणि त्या पुस्तकावरचा दुर्गाबाईंचा जो चेहरा होता तो मला एवढा भावला. तो फोटो अतिशय अप्रतिम आहे. मी ते चित्र जवळजवळ पूर्णत्वास नेलेलं बाजूला टाकलं आणि नव्याने चित्र केलं. बाकीचे एलिमेंट्स जी आहेत त्या बसायची ती खुर्ची, त्यांचा तो टेबल लॅम्प, त्यांचं टेबल, हे सगळं तेच आहे. पण तो चेहरा बदलण्यासाठी ते चित्र बाजूला टाकलं आधीचं आणि नव्याने चित्र केलं. त्यासाठी दुर्गाबाई कुठल्या पद्धतीच्या साड्या नेसायच्या हे त्यांच्या घरून समजून घेतलं आणि तशा अंगलटीच्या आमच्या सोसायटीमधल्या एक बाईंना शोधून त्यांना ती नेसायला लावून
समोर बसवून अभ्यास केला आणि ते दुर्गाबाईंचं चित्र पूर्ण त्यांच्या झालं. स्वभावाशी मिळती जुळती अशी मला वाटतं तपकिरी रंगाची साडी त्याकरता लालसर आहे, लालसर आहे, पण लाल म्हणजे ती जाज्वल्य किंवा अशी भडक लाल नाही आहे. अभिरुची आणि स्फुल्लिंग याचा संगम असणारा तो लाल आहे. वा 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 वा. प्रत्येकाचं असं चित्र काढताना विशेषतः पोर्ट्रेट ज्याच्याकरता तुमच्या आयुष्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला ओळखलं गेलं ते म्हणजे पोर्ट्रेटचा Portrait. सम्राट एक प्रकारे असं म्हणूनच संपूर्ण भारतभर ख्याती. आणि मग जे.आर.डी. टाटा असतील अनेकांची चित्र तुम्ही काढलीत. त्या प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल असं नाही, दुर्गाताईंना तुम्ही भेटलेला होतात, परंतु जे.आर.डी. टाटांना काही तुम्ही प्रत्यक्ष इतक्या जवळून पाहिलं ओळखलं नसेल, पण मग त्यांच्या आयुष्यातली त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य तुम्ही त्या जे.आर.डींच्या चित्रात कशी पकडली? कसं असतं की मला एक माझ्या तरुण वयात माझ्या मित्राचे वडील हरिभाऊ गुरुजी, त्यांचे समर्थ आर्ट सर्व्हिस म्हणून दादरला स्टुडिओ होता, त्यांनी मला वाचनाची आवड लावली. ते लायब्ररीमधनं, दादर सार्वजनिक वाचनालयामधनं चरित्र आणायचे आणि सत्पुरुष वाच असं सांगायचे. त्याच्या आधी माझ्या आईवडिलांनाही या वाचनाची आवड होती. त्यांनी लहानपणी जे काही वाचायला लावलं किंवा जे काही माझ्यावर संस्कार करायचे ते केले. आणि त्यानंतर जयंतराव टिळकांच्या सहवासात मला काही चर्चा करायला मिळाली. वा. म्हणजे आता लोकमान्यांचं चित्र करायचं आहे किंवा गांधीजींचं करायचं आहे, तर त्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य काय आहे? महात्मा फुलेंचं करायचं आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आंबेडकरांचं आहे तर आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करायची सवय लागली. आणि मी पहिलं वाचन करतो, पहिलं व्यक्तिमत्व समजावून घेतो आणि त्यानंतरच आपण काय काढायचं आहे याचा निर्णय मनात होतो आणि त्यानंतर ते चित्र काढायला सुरुवात करतो. म्हणजे हे टिळक, गांधी किंवा चाफेकर ही तीन व्यक्तिमत्व जी आहेत ती अगदी वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत. किंवा नानी पालखीवालांचं केले सुप्रीम कोर्टसाठी, रिझर्व्ह बँक गव्हर्नरांची केलीत. तर शेवटी त्या व्यक्तिमत्वामधलं काय सांगायचं आहे आणि कसं सांगायचं आहे हे ठरवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि ते हळूहळू कसं करावं हे कळत गेलं. आणि त्याला कारण केवळ अभ्यास आणि त्यानंतर चित्रकलेमध्ये आपण मिळवलेलं प्रावीण्य या दोन्हीचा संगम करत पुढे गेलो तरच अशा पद्धतीने चांगली चित्र होतात. तुम्ही आता जे सगळे संस्कार सांगितलेत ते मला देशी संस्कार दिसतात, परंतु तुमचं चित्रकलेचं शिक्षण हे काहीसं परदेशी वाटणाऱ्या अभ्यासक्रमातून किंवा परदेशी पद्धतीनं झालं किंवा हो. परदेशी प्रकारच्या शिक्षणातून तुमचा पिंड घडला. हो, हे कुठेतरी विसंगतीसारखं नाही वाटत? नाही, कसं आहे की ब्रिटिशांच्या आगमनानंतर कलाशाळा ज्या सुरू झाल्या, म्हणजे पहिली कलाशाळा जी सुरू झाली ती शनिवारवाड्यात झाली. जेम्स वेल्सनी 1790च्या आसपास केलेली होती. त्यानंतर कलकत्त्याला आर्ट स्कूल सुरू झालं, त्याच्या आधी मद्रासला झालं आणि 2 मार्च 1857ला जे स्कूल ऑफ आर्ट. तिथे पाश्चात्य पद्धतीचंच शिक्षण द्यायला लागले. आणि आपल्या भारतीय संपूर्ण जर इतिहास बघितला भारताचा, तर ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि तो बदल फक्त कलेसंदर्भात नाही आहे, तो न्यायव्यवस्था आहे, रस्ते आहेत, वाहतूक आहे, पोस्टासारखी सोय आहे. म्हणजे आपल्या एकूण, आपण आतून भारतीय असलो तरी आपण एकूण पाश्चिमात्य जगाचे संस्कार पचवून भारतीय राहण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला ह्याच्यामध्ये विसंगती आहे असं अजिबात वाटत नाही. वा. तो संगम आहे, ती विसंगती नाही. तुमच्या चित्रांमध्ये इतर अनेक गोष्टी आढळतात, विशेषतः तुमच्या लहानपणीचे जे संस्कार आहेत किंवा त्या काळातला जो पुण्यातले वाडे खिडक्या आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. परंतु सानाताई यांच्या चित्रकलेचा प्रवास आत्तापर्यंत अनेक वेळा उलगडला गेलेला आहे आणि प्रत्येक वेळी त्यातून काही काही वेगळं समोर येतं. तुमच्यावर चित्रकलेच्या संस्काराला कुठून सुरुवात झाली? चित्रकलेतल्या संस्कारांना मुख्यतः कारण जे स्कूल ऑफ आर्टमधलं माझं शिक्षण हे आहेच. आणि त्याच्यावर आमच्या त्यावेळचे जे आम्ही विद्यार्थी होतो त्या सगळ्यांवर 2 शिक्षकांचा खूप प्रभाव होता. त्यातले एक सुहास बौलकर आहे आणि दुसरं म्हणजे प्रभाकर कोलते होते.
कारण या 2 शिक्षकांची मी बघितलं की विद्यार्थ्यांकरता खूप धडपड असायची. याचा अर्थ असाही नाही आहे की बाकीच्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं, निश्चित ते त्या वेळेला होतं. हिस्ट्री ऑफ आर्ट करता ज्याचा माझ्यावर खूप संस्कार झाला, असा नलिनी भागवत आमच्या शिक्षिका होत्या, त्यांचा प्रभाव पडला. आणि आमची बॅच होती, मी 3rd इयरला असताना सुहास त्या बॅचला फेलोशिप म्हणून शिकवायला आला. आणि अतिशय स्ट्रिक्ट टीचर, कडक शिक्षक अशी त्यांची ख्याती होती त्यावेळेला. तर प्रभाव मला जे स्कूल ऑफ आर्टचं शिक्षण, मुळात जे स्कूल ऑफ एक मिनिट, आर्टला संभाजी कदम सरांचा मी एक उल्लेख करायचा राहिला. आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत, कारण त्यांचा तुमचा प्रदीर्घ परिचय होता. अशा अनेक चित्रकारांविषयी मुलाखतीच्या अवघात बोलणार आहोत. परंतु आपण मुळात जे स्कूल ऑफ आर्टला जावं, त्याच्याऐवजी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असं काही निवडू नये किंवा होम सायन्स निवडू नये असं का वाटलं? असं वाटायचं कारण मुख्य असं झालं की आमच्या घरातलं वातावरण, माझ्या भावाला, मोठ्या भावाला चित्रकलेची खूप आवड होती. आणि तो काही चित्र घरात जमवायचा. आणि त्यावेळेला चित्र कुठून जमवणार, तर कॅलेंडरचे प्रिंट जमवायचा, दीपावली मासिक, हंस मासिक याच्यात जी चित्र यायची. आणि त्याच्यात आज दलालांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहेच, पण मला अगदी पूर्ण लक्षात आहे, माझ्या भावाकडे दलालांच्या चित्राची, मासिकात आलेल्या चित्रांची थप्पीच्या थप्पी होती. त्याला ती आवडायची आणि तो ती काढून ठेवायचा. माधव सातोळेकरांची चित्र मी त्याच्यामुळे पाहिली. त्याला तो एक नाद होता. नंतर असं झालं की कॉलेजला जायच्या वेळेला माझे बहीण भाऊ माझ्याहून वयाने बरेच मोठे आहेत, तर त्यांची अशी भूमिका होती की काही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं काही नेहमीचं नको, हिनं काहीतरी वेगळं करावं. तर मला चित्रकलेची खूप आवड होती. आणि दलालांची चित्र, सातोळेकरांची चित्र ही जी सतत मी बघत होते, तर मला असं वाटलं की आपण आर्ट स्कूलचा विचार करावा. आणि त्यामुळे मी जे स्कूल ऑफ आर्टला जायचं ठरवलं. जे स्कूल ऑफ आर्टला गेल्यानंतर पहिल्यांदा सुहास बहुलकर शिक्षक म्हणून आवडले की आणखीन काही? शिक्षक म्हणजे त्यांचं शिकवणं आवडलं. पण जे मी स्ट्रिक्ट सांगते, अतिशय कडक शिक्षक होते ते. तर हे सांगणं जरा अगदी शिक्षक म्हणून कठीणच आहे. पण माझा एक मित्र आहे गजानन सकपाळ, आज ते येऊ नाही शकले. तर तो आणि मी, जे आम्ही बॅचमेट, का व्हायचं की तो नेहमी याचं कौतुक सांगायचा, तो याचा पण मित्र. तर काहीतरी असेल की जे मला काहीतरी वेगळं वाटत गेलं, तो अतिशय याचं कौतुक करायचा माझ्याकडे. आणि त्यालाही एक कारण झालं की आम्ही एक स्टडी टूरला जाऊन आलो होतो, ऐहोली, बदामी असं. आणि त्या स्टडी टूरला जर जाऊन आल्यावर आमच्या क्लासमध्ये त्या स्टडी टूरचं एक्झिबिशन भरवलं होतं. आणि ती तिथली पद्धतच असते की स्टडी टूर जाऊन आली की त्याचं एक प्रदर्शन. तर ते सकपाळ आणि मी खूप बोलायचो त्या चित्रांवर की हे कोणाचं चित्र, ते कोणाचं चित्र, मला हे आवडलं, त्याला ते आवडलं. तर ते बोलताना जी आम्हाला चित्र आवडली, तर ते जेव्हा मी सांगायचे, तर जास्त करून ती सुहासची होती, श्रीकांत जाधवची होती, आणखीन 1-2 नावं होती. तर ती चित्र मला आवडली की प्रत्येक वेळेला सकपाळ मला सांगायचं, हा मला माहिती आहे, हा माझा मित्र आहे. आणि त्याला सुहास 5th इयरला होता, लास्ट इयरला होता तेव्हा तो, आणि मी पहिल्या वर्षाला होते. तर ह्या सांगण्याचा एक कुठेतरी असावा थोडासा परिणाम. पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला दोघांना आहे, आणि तो तुमच्या आत्ताच्या बोलण्यातच पुढे आलाय, तो म्हणजे कडक आणि उत्तम शिक्षक असे शब्द तुम्ही 2-3दा वापरलेत, म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा, नंतर तोच प्रश्न तुम्हाला. आपल्याकडे काय आहे, परफॉर्मर खूप असतात. संगीताच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर उत्तम गायक असतात, उत्तम वादक असतात, परंतु ते उत्तम शिक्षकच असतील असं नाही. शिक्षक असण्याकरता एक टेम्परामेंट लागतं, एक वृत्ती लागते. ती वृत्ती असेल तरच तो माणूस शिक्षक होतो. कदाचित तो परफॉर्मर म्हणून तेवढा ग्रेट नसेल, परंतु तो वृत्तीने शिक्षक असेल तर तो एक उत्तम शिक्षक होऊ शकतो. आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये तुम्हाला असे अनेक गायक आढळतील की जे उत्तम गातात, मैफिली गाजवतात, त्यातलं ग्रामर समजावून सांगू शकतात, परंतु ते शिक्षक होऊ शकत नाहीत. मला तुम्ही सांगा, चित्रकलेच्या बाबतीत 40 वर्ष तुम्ही लिहिता, इट्स नॉट अ स्मॉल पिरियड. जवळपास 4 पिढ्या चित्रकारांच्या तुम्ही घडताना बिघडताना पाहिल्यात. आपल्याकडे चित्रकला शिक्षक आणि त्यांचा दर्जा घसरत चाललाय. चांगला शिक्षक निर्माण होत नाही आहेत, चित्रकार निर्माण होत आहेत, पण शिक्षक निर्माण होत नाहीत. एक काय झालेलं आहे की शिक्षण संस्थेबद्दल बोलावं आत्ता, असा माझा त्या संस्थेशी संपर्क राहिला नाही आहे. पण साधारणपणे मी ऐकते ते मात्र असं आहे
की पहिला दर्जा किंवा ती एक तळमळीने शिकवण्याची जी पद्धत होती तर ती नंतर कमी आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे आम्हाला संभाजी कदमांनी शिकवलं, कोलते सरांनी शिकवलं, बाऊलकरांनी शिकवलं की सतत त्यानं मुलांच्या मागेच असायचे. कदम सरांची तर आत्ता थोडंसं विषयांतर होईल, पण मला आठवण आहे की सौंदर्यशास्त्रासारखा कठीण किचकट विषय आर्ट स्कूलमधल्या मुलांना गळी उतरवायचा हे अत्यंत कठीण काम होतं. पण सरांच्या वह्या तपासणं वगैरे इतकं ॲक्युरेट असायचं ना की मला आठवते मी नोट्स एकदा काढून सरांनी जेव्हा तपासल्या तर मला कुठेतरी अडल्यासारखं जिथे वाटलं तिथे सरांनी खूण केलेली होती. हे मला खूप विशेष वाटलं. हे जिथे आपण अडलो तिथे त्यांची नेमकी खूण होत असणं. आणि सुहास बोळकरांनी सुद्धा ड्रॉइंग विषय शिकवायचा, तर ड्रॉइंगमध्ये त्यांनी मुलांवर खूप मेहनत घेतलेली आहे. ती मेहनत कशा प्रकारची आहे गमतीदार किस्सा सांगू का? हां प्लीज. सुहास स्वभावाने कडक असणं किंवा काय कसं असतं, जेव्हा आम्ही फिगर ड्रॉइंग करतो त्यावेळेला प्रपोर्शन जमणं सुरुवातीला तर खूप कठीणच असतं फुल फिगरचं. आणखीन त्यातला कठीण भाग कुठला असतो की भले भले शिल्पकार चित्रकारही म्हणतात की चेहरा प्रपोर्शन सगळं होऊन जातं, पण हातापायाची बोटं असतात ही काढायला खूप कठीण जातं. तर आता आम्ही तर सगळे नवीनच, त्याच्यात ते हातापायाची बोटं जमवणं प्रपोर्शनचं भयंकर कठीण जायचं. आणि सुहासचे काही आवडीचे हे होत्या शेलके शब्द की चित्र काढताना ना तो असं सगळ्यांच्या मागे राहून घ्यायचा. आणि त्याची हीच इतकी असायची की आम्ही असं मनातल्या मनात असे हे झालेलं असं की बापरे आता आपल्याला काय काय आपल्या चुका समोर येणार. आणि खरंच असं व्हायचं की ज्या सिली मिस्टेक ज्या आपण इतर विषयातही करतो की गणितात हातचा घेणं राहणं, तशा आमच्या ह्याच्यातही आमच्या काही सिली मिस्टेक होतात की ज्या व्हायचं कारण नसतं. तर ते हा मागे उभा राहिला ना की धाडकन लक्षात यायचं आणि आता आपल्या बिन पाण्याने सगळ्यांसमोर काहीतरी होणार असे एक डोक्यात यायचं. त्यावेळेला ती हाताची बोटं जमवण्याचा जो एक असायचा की तो नेहमी म्हणतात काय ही बोटं काय केळीचे घड काढले आहेत का असं तो म्हणायचा. तर एकदा अशीच माझी किंवा माझ्या मैत्रिणीने ती बोटं काहीतरी विचित्रच काढली असतील, त्याबरोबर तो तिथे उभा राहिला होता आणि भरपूर खरडपट्टी केली, काय बोटं आहे ती काय हाताची काय केळी काढली आहेत का ती असली. ते आम्ही दोघी नर्वसच होतो अर्थात. आणि ते वय काहीतरी एक वेगळं असतं, तो नर्वसनेस होता, सगळं होतं. रिसेस झाली आमची, त्यावेळेला डोक्यात कोणाच्या तरी आलं की आज आपण मेट्रोला पिक्चर राहायला जायचं. कुठला पिक्चर तर हाफ तिकीट सिनेमा होता किशोर कुमारचा. बरं एकदा ती उबळ आली की ते योग्य नसतं, पण त्यावेळेला ती काय आवडता येत नाही. त्याच्यात तो हाफ तिकीट सिनेमा परत कधी व्हायला मिळेल. तर म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं आणि हे पण बोललो की आज आपल्याला ना सर सकाळीच ओरडलेत तर जाऊ दे नको जाऊया, पण आम्ही जायचं ठरवलं. त्या वर्गातून पळून मिळून खालच्या रूममध्ये आलो आणि तेवढ्यात आम्हाला सुहास तिकडून येताना दिसला. त्याबरोबर आम्ही काय झालं बाजूच्या रूममध्ये, इथे असलेल्यांना माहिती आहे लेक्चर रूम असते बाजूला, त्याच्यात आम्ही जाऊन लपलोच की ह्यांना तोंड दाखवायला नको सकाळी खरडपट्टी झाल्यावर. ते लपल्यावर त्याला काय वाटलं माहीत नाही, तो तिथे आला. तर म्हणे काय ग तुम्ही काय करताय? तर आम्ही काही नाही आता आम्ही येतोच क्लासमध्ये वगैरे त्याला सांगितलं. तर त्याला काही ते पटलं नाही, तर 2 पावलं पुढे जाऊन पुन्हा मागे आला. अजून क्लासमध्ये नाही शिकलं. तर काय झालं ते बेधडक माझी मैत्रीण बोलली नाही सर आम्ही आज सिनेमाला चाललो. सिनेमाला कुठला? ती म्हणाली हाफ तिकीट. हाफ तिकीट म्हणे मी पण येतो असं. मी त्यांना खरंच गेलो होतो. आणि बरीच गँग पण सामील होती, त्याला 5-6 जण होतो आम्ही. हा चित्रपट बघायचा होता का त्यांना तुमच्याबरोबर यायचं होतं? नाही त्यावेळेला काय त्यावेळेला पण ते असं सर आहे किंवा ना. मित्र होते, फार तर मित्र म्हणता येईल. नाही पण मी असं विद्यार्थ्यांना सिनेमाला घेऊन जायचो. चांगले सिनेमा असले तर आमच्या प्रिन्सिपलना न सांगता गपचूप मी घेऊन जायचो. आपण चांगल्या शिक्षकांबद्दल तुमचं हो. मत ऐकूया की कसं अलीकडच्या झालंय काळात सांग. दिसत नाहीयेत. नाही एक गोष्ट अशी झाली आहे की संस्थेबद्दलची आत्मीयता आणि पेशाबद्दलचा प्रामाणिकपणा हा पगार लाखापर्यंत गेले किंवा लाखाच्या पुढे गेले पण तो हरवत चाललाय असं माझं स्पष्ट ऑब्झर्वेशन आहे. मी ज्या वेळेला माझी अपॉइंटमेंट झाली जेमध्ये पळशीकर आणि सातोळेकर, पळशीकर हे डीन होते आणि सातोळेकर सर हे डायरेक्टर ऑफ आर्ट होते. मला बोलवून अर्ज करायला सांगितला आणि ज्या दिवशी अपॉइंटमेंट झाली त्याच दिवशी पळशीकर सरांचं रिटायरमेंटचं पत्र आलं होतं. ते त्यामुळे त्याही भावनेमध्ये होते आणि एक प्रकारे त्यांच्या पुढच्या आयुष्याबद्दलची चिंता, कारण त्यांची मुलं अत्यंत लहान होती, शाळेत शिकत होती, ते रिटायर झाले तेव्हा. आणि मी गेलो
तर काय आहे असं त्यांनी जरा चिडून विचारलं. म्हटलं सर माझं अपॉइंटमेंटचं लेटर आलं. बसा म्हणले. ते स्वतः उभेच राहिले आणि मला त्यांनी बाजूचं कपाट उघडून त्यातल्या डायरीमधनं एक छोटंसं चित्र काढून दिलं. म्हणले हे तुला भेट. आणि त्यानंतर ते जे वाक्य बोलले त्यांनी माझ्या आयुष्याला जी दिशा दिली ती आजपर्यंत मी विसरलेलो नाही आहे. त्यांचं वाक्य असं होतं, रिमेंबर वन थिंग, बी अ शिल्ड फॉर द इन्स्टिट्यूशन, डोंट मेक द शिल्ड ऑफ द इन्स्टिट्यूशन. वा वा. आजही 1995 मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली, पण आजही जे स्कूल ऑफ आर्ट्सचा संग्रह तो वाचावा, नीट प्रदर्शित व्हावा याच्यासाठी ध्यास घेतल्यासारखं मी काम करतो, निरपेक्षपणे काम करतो. पण मला आज तिथल्या शिक्षकांमध्ये तशा पद्धतीची आत्मीयता दिसत नाही. आणि अशी दिशा देणारे शिक्षक आम्हाला मिळाले हे आमचं भाग्य आहे. कारण त्यांनाही त्यांच्या शिक्षकांनी अशी काहीतरी दिशा दिली होती. पण ती परंपरा खंडित का झाली हे कळत नाही. पळशीकर त्या काळातले? पळशीकरांचे गुरु नगरकर, त्यांचे गुरु आहिवासी, म्हणजे पळशीकरांचेच गुरु. आता आमच्या पिढीमधले जे शिक्षक आहेत त्या अनेकांना कदम सर आम्हाला आठवतातच. कारण त्यांनी पैशासाठी शिकवलेलं नाही, नोकरीच्या पगारासाठी शिकवलेलं नाही आहे, ध्यास घेतल्यासारखं. आणि एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला म्हणजे आम्ही चेष्टा पण करायचो त्यांची, खूप चेष्टा करायचो, नखला करायचो सगळेच जण. आम्ही म्हणजे आमची जनरेशन जी आहे म्हणजे कोलते, मी किंवा सोनावणी सर आज आलेले नाही आहेत, घरात आलेला आहे तो आमच्याच बरोबरचा. तर आम्ही त्यांची चेष्टा करायचो. सबणवार सर होते आम्हाला, ते आर्ट्स अँड क्राफ्टचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, किंवा खाली मांजरेकर होते स्कल्पचरचे. त्या माणसांची मतं अत्यंत अतिरेकी असायची, आपापसामध्ये भांडणं भरपूर असायची, पण संस्था म्हणल्यावर एक येणं आणि चित्रकला विषय आहे, शिल्पकला विषय, दृश्यकला विषय म्हणल्यावर ध्यास घेणं हे कुठेही कधी कमी झालं नाही. विद्यार्थ्यांचा ध्यास घेणं हा विषय निघालाय म्हणून एक माझ्या लक्षात राहिलेली एक छोटीशी गोष्ट सांगतो. ठाण्यामध्ये स्टेशनपासून जवळपास 2-2.5 किलोमीटर अंतरावर केविला वगैरे असा एक भाग आहे. एक शिक्षक भर पावसात गणपतीच्या काळात डोंबिवलीहून ठाणे स्टेशनला उतरला आणि गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातून त्याच्या विद्यार्थ्याच्याकडे चाललेला होता. मी त्या शिक्षकाला ओळखलं, त्याच्या जवळ गेलो आणि सांगितलं की काय सर इकडे कुठे? डोंबिवलीहून. ते म्हणले नाही नाही, एका विद्यार्थ्याकडे गणपती आहे तिकडे चाललोय. तर ते म्हणले सर एवढ्या पावसात गणपतीला? ते म्हणले यार गणपती महत्वाचा नाही रे, त्या विद्यार्थ्यांनी मला बोलावलंय ते महत्वाचं. तो शिक्षक म्हणजे आमचे प्रवीण डावणे. वा, हे महत्व असतं शिक्षकाचा ध्यास घेणारा. तर तुम्ही जे बद्दल बोललायत, मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली त्याच काळात किंवा 1857 स्वातंत्र्य युद्ध झालं त्याच काळात स्थापना झाली. त्यानंतर त्या तोडीचं एकही उपयोजित कलांचं किंवा कलांचं एकही इन्स्टिट्यूशन एतद्देशीय सरकार काढू शकलं नाही का? कसं आहे, मुळात बडोद्याचं सुरू झालं म्हणजे बडोद्यानी भरपूर कामगिरी केली, बडोद्याच्या स्कूल ऑफ आर्टनी, शांतिनिकेतननी केली, पण हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातले. मुळात कलेबद्दलची आत्मीयता हा भारत सरकार असो किंवा महाराष्ट्राचं सरकार असो, महाराष्ट्राचं सरकार तर सगळ्यात मागासलेलं सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनचा जर इतिहास बघितला तर मध्य प्रदेश कुठल्या कुठे पोचले, हरियाणासारखं राज्य आहे छोटं, ते कुठल्या कुठे पोचले. म्हणजे फॅसिलिटीज देणं, गुजरात भरपूर फॅसिलिटी देतं, पण महाराष्ट्र हे आर्थिक राजधानी आहे, अत्यंत श्रीमंत राज्य आहे. इथे मीनाक्षी पाटील बसल्यात, शासनाच्या अधिकारी आहेत, कलेच्या पण तरी बाबतीत देखील महाभकास आहे, अत्यंत मागासलेलं दृश्यकलेच्या बाबतीत. बाकीच्या विषयांबद्दल बोलायचा मला अधिकार नाही आहे, पण दृश्यकलेच्या बाबतीत महाराष्ट्र हे अत्यंत मागासलेलं राज्य आहे. आणि सरकार कुठलंही असलं तरी त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची कणमात्रही शक्यता दिसत नाही, हे दुर्दैव आहे. अशा प्रकारे इन्स्टिट्यूशन उभ्या न राहिल्यामुळे शहरी भाग तर सोडाच, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. त्यांना त्यांची कला दाखवायला, कलेचं शिक्षण घ्यायला वाव मिळत नाही आणि एक प्रकारे देशाची प्रचंड मोठी हानी होते. याचं कारण
कलेचा विकास झाला नाही तर देशाचा इतिहास बदलू शकतो. अगदी अगदी योग्य आहे. शासनाकडे काय मागणी कराल? पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये चित्रकला शिक्षक नेमा. शाळेतले चित्रकला शिक्षकच काढून टाकलेत. चित्रकला शिक्षक म्हणजे शिक्षकांनी संगीत पण शिकवायचं, पीटी पण शिकवायची, चित्रकला पण शिकवायची. ब्रिटिशांच्या राज्यात साधारणपणे 1896च्या दरम्यान आर्ट टीचर्स कोर्स सुरू झाला आणि मग चित्रकला शिक्षक नेमले गेले. त्यामुळे मुली कला शाळेमध्ये येऊ लागल्या, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये येऊ लागल्या आणि त्याचे परिणाम पुढे दिसायला लागले ना. पण तो विषय जर म्हणजे तो शिक्षकच जर काढून टाकला तर शिकवणार काय? चित्रकला वर्ग त्याला महत्त्व नाही. माझी शाळा पुण्याचं पेरुगेट भावे स्कूल, तिथला मोठा चित्रकला वर्ग होता. ही लांबी आहे एवढा मोठा होता आणि असा रुंदीला जवळजवळ 20 फूट होता. तो निम्मा करून टाकलाय. आता ह्या पद्धतीने जर चित्रकला विषयाकडे, कारण त्याचा उपयोग नाही, त्याचा प्रॅक्टिकली उपयोग नाही, करिअर त्याच्यामध्ये करणं हे भिकेचे डोहाळे असेही जर सरकारची खात्री असेल तर हे होणंही स्वाभाविक आहे. एकीकडे तुम्ही भिकेचे डोहाळे म्हणता तर दुसरीकडे आम्ही तय्यबची चित्र, म्हणजे ही जुनी गोष्ट आहे, 10 वर्षापूर्वीची आहे. पहिली बातमी आली होती की तय्यब यांचं चित्र 6 कोटीला विकलं गेलं. त्यानंतर गायतोंडे यांची चित्र कितीला विकली गेली त्याच्यावरची शून्य सुद्धा मोजता येत नाही. तेवढ्या 42 कोटी. 42 कोटी, यस, 42 कोटी आहे. एवढ्या किमतीला विकली जातात. तर मग हे दारिद्र्य नेमकं कशाचं आहे? समज नसणं, संवेदनशीलता आणि समज याचा अभाव अशा गोष्टी निर्माण करतं. इथे उत्तम पाचारणे बसलेले आहेत. ललित कला अकादमीचं रिजनल सेंटर व्हावं हा 45 वर्ष लढा चालू आहे. सुदैवानी आता तो मार्गी लागेल असं वाटतंय. आम्ही जे प्रयत्न केले त्याच्यामधनं 15.25 एकरची जागा 50,000 स्क्वेअर फुटाच्या बांधकामासकट हस्तांतरित करावं असे प्रयत्न गेले 3 वर्ष चालू आहेत आणि त्याला कदाचित यश लवकरच्या काळात येईल, नजीकच्या काळात येईल अशी आशा आहे. वा, कारण केंद्र सरकारची ॲक्टिव्हिटी इथे सुरू होतील आणि त्यासाठी तातडीने काहीतरी प्रयत्न करायला हवे. हे सरकारमधल्या किंवा सरकारला वरदहस्त असणाऱ्या शरद पवारांपासून ते सुभाष देसाईंपासून अनेकांच्या कानावर घालायचं काम केलेलं आहे. ते मार्गी लागेल अशी आता आशा आहे. एक मिनिट, मी असं मगाशी शालेय कला शिक्षण जो विषय आता तुम्ही विचारलात प्रश्न, त्याच्याबद्दल मी असं थोडं सांगू इच्छिते की मी स्वतः पार्ले टिळक विद्यालयामध्ये 16 वर्ष मी चित्रकला शिक्षिका होते. त्या ह्याच्यात मला असं जाणवलं की आमच्या शाळेनी म्हणजे जिथे मी नोकरी केली त्या संस्थेने तरी बऱ्याच सुविधा दिल्या होत्या, पण सर्वसाधारणपणे शासकीय पातळीवर मात्र चित्रकलेकडे खूप दुर्लक्ष आहेच. जसं यांनी आता सांगितलं, याच्यात कशा प्रकारचं दुर्लक्ष सांगते की आमच्या इथे एक ड्रॉइंग रूम आहे, खूप चांगलं झालं, पण ड्रॉइंग रूममध्ये नेहमी चित्रांचे संच बदलते राहतील, चांगली चित्र मुलांना बघायला मिळतील, चित्रकलेवरची पुस्तकं असतील, याची कुठेही काळजी घेतली जात नाही. आणि ह्या सगळ्यातून काय होतं की मुळात आपला जो एक शिक्षणाचा पॅटर्न आहे ते कुठेही मला पालकांना काही म्हणायचं नाही. मी साधारण 1ली ते 9वीपर्यंत शिकवलं आहे. 1ली ते 4थी जो पालकांचा उत्साह असतो अगदी खूप चित्रकले करता, अरे वा आमचं मूल छान चित्र काढते अमुक तमुक, तो त्यांचा एकदम शाळेचं जसं इतर विषयांचं प्रेशर वाढतं तसा त्यांचा तो एकदम हा निघून जातो. बरं, चित्रकला ही त्यांनी शाळेत आता 8वीपर्यंतच आणलेली आहे. 8वीत ज्यांची चित्रकला चांगली असते ना तेवढीच मुलं जेमतेम चित्र काढतात, बाकीची मुलं चित्र काढेनाशीच होतात. आणि ह्या करताना काहीतरी योजना राबवल्या पाहिजेत, अशा काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत आणि चांगलं वातावरण. आणि ह्याच्यातून काय होतं की चित्रकलेचा जो एक अभाव जो सगळीकडे आहे त्याच्यातून जसं आपण म्हणतो की गाणं ऐकायला कान तयार पाहिजे, तसं चित्र आवडायला समजायला ती दृष्टी तयार व्हायला पाहिजे. मग ती दृष्टी तयार व्हायला काय पाहिजे तर जसं गाण्याचे सूर तुमच्या सकाळ संध्याकाळ कानावर पडतात, तुमच्या डोळ्यासमोर चांगली चित्र पाहिजेत. दुर्दैवाने हे आमच्याकडे काहीही होत नाही. एकदा मी एका कॉलेजच्या कॉम्पिटिशनला गेले चित्रकला परीक्षक म्हणून. तिथे मुलांनी कसली चित्र काढावीत मला बघूनच धक्का बसला एकदम, की अशाला मला असं वाटतं की चित्रांची कॉपी कुठल्या तरी जरी थोडी रूढ झाली तर हरकत नाही. त्या मुलांनी चित्रकला स्पर्धेकरता चित्र कुठलं काढावं तर टी शर्ट्स किंवा काहीचे याच्यावर लोगो असतात बघा, तेच चित्र स्पर्धेला, म्हणजे मी कल्पनाच करू शकले नाही.
हा किती अभाव असावा चित्रकला संस्काराचा. मग ह्याच्यातून पुढे ज्या पिढ्यानपिढ्या ज्या निर्माण होतात, तो चित्रकलेचा कुठलाही संस्कार नसलेल्या ती लोक चित्रकलेकडे वळणं, चित्र ॲप्रिशिएट होणं हे कसं काय घडेल? दोन मुद्दे तुमच्या आत्ता विवेचनातनं आले. पहिला एक मुद्दा यांचा घेतो आणि त्याच्यात तुमच्या दोघांची मतं जाणून घेऊ. ते म्हणजे त्यांनी सांगितलं की मुली आर्ट स्कूलमध्ये यायला लागल्या असं एक त्यांनी विधान केलं. पण मग दृश्यकला इतिहास जर आपण पाहिला, ज्याच्याविषयी नंतर मी बोलणारच आहे, हा एक प्रचंड मोठ्या ग्रंथाची निर्मिती जवळपास आयुष्याची, ज्याला काय म्हणू आपण, 6 वर्ष. त्याच्या आधीची जी दृष्टी आहे ती जवळपास 40-50 वर्षाची ती घालून त्याची निर्मिती, आणि अशा प्रकारचा हा पहिला आणि एकमेव प्रयोग आपल्याकडे झालेला आहे. त्यातली सगळी बहुतांशी नावं ही पुरुषांची आहेत. महिला चित्रकारांची नावं आपल्याकडे अभावाने आढळतात. तुम्ही कलेचं क्षेत्र घ्या, ॲक्टिंगचं क्षेत्र घ्या, दिग्दर्शनाचं क्षेत्र घ्या, वडिलांचे गुण मुलीमध्ये येताना दिसतात. उद्योजकतेचं क्षेत्र घेतलं तर वडिलांची उद्योजकता मुलीमध्ये आलेली दिसते. मग चित्रकलेच्या बाबतीत गुणसूत्र असा फरक करतात का की मुलींमध्ये मुळातच चित्रकला कमी असावी, प्रतिभा कमी असावी असं आहे का काही? कारण महिला चित्रकारांची आम्हाला चित्र दिसतच नाहीत. का झालं असं? हे जे आता कोर्स जो दाखवला त्या कोशाच्या कामात माझा प्रत्यक्ष सहभाग होता, नोंदी लिहायला आणि सहसंपादक म्हणून. तर सहसंपादक म्हणून बऱ्याच नोंदी वाचल्या गेल्या आणि माझ्या बऱ्याच दिवसांनी असं एक लक्षात आलं काम करताना की ह्याच्यात स्त्री चित्रकार किती असावेत आपण जरा बघावं. म्हणून मी ती अगदी एकदा संख्या काढली, त्याचं गणित मांडलं, तर ही संख्या केवळ 219 नोंदी आहेत. मला आठवत का 213 एकूण. हां, तर त्यातल्या म्हणजे स्त्री चित्रकारांचे जे प्रमाण आहे ते माझ्या लक्षात आहे फक्त 10 ते 12% प्रमाण स्त्रियांचं होतं. इतकी वर्ष या कलाक्षेत्रात वावरताना मला नेहमी असं जाणवत होतं की स्त्रिया जेव्हा इतर क्षेत्रात जसे आहेत, शिक्षिका, डॉक्टर, अगदी अभिनेत्री वगैरे सगळ्या क्षेत्रात आहे, आणि आमच्या फाईन आर्टच्या क्षेत्रात मात्र स्त्रिया खूप कमी आहेत. हे मला सतत जाणवायचं. पण त्याला माझ्याकडे मला वाटतं ते बरोबर होतं, तरी कुठलाही ठोस असा हा नव्हता. तो या कामाच्या वेळेला मला कोशाच्या कामाच्या वेळेला लक्षात आलं की या स्त्रिया अगदी कमी आहेत आणि ह्याची काय कारणं असतील ह्याचा मी एक सतत शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि माझं जे नुकतंच अलीकडे जे पुस्तक प्रसिद्ध झाले स्त्री चित्रकार, याच्यात त्याच्याबद्दलची अनेक कारणं मी दिलेली आहेत की काय काय संभवतं या स्त्रियांची संख्या कमी असायची. त्यातलं एक जेव्हा पद्धतशीर अभ्यास मी करत गेले त्यावेळेला मला असं लक्षात आलं की स्त्री शिक्षणाची सुरुवात ही जेव्हा कधी ब्रिटिश काळात झाली त्याच्या वेळेला ती पुरुषांच्या तुलनेत खूप उशिरा झालेली आहे. आर्ट स्कूलच्या स्थापनेत सुद्धा स्त्रिया यायला लागल्या, या बऱ्याच उशिरा यायला लागलेल्या आहे. आता ह्याचं कारण जर स्त्री शिक्षणाची सुरुवातच जर उशिरा झाली तर त्या कलाक्षेत्राकडे वळणं हे आणखीन कठीण होतं. एक 2-3 कारणं जी म्हणजे ढोबळमानाने इथे सांगू शकते, कारण मी पुस्तकात त्याचे बरेच कारणं दिलेली आहेत की चित्रकला काढायला एक खर्चिक माध्यम आहे खूप. शिवाय त्याला एक स्वतंत्र कोपरा, स्वतंत्र जागा लागते. नंतर हे सगळं शिकून, चित्रकला शिकून पुढे काय करणार हे प्रश्न आजच्याही पिढीला आहेत, नवीन तरुण विद्यार्थ्यांना आहेत, तसेच ते पालकांनाही आहेत. तर जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात झाली त्यावेळेला हे प्रश्न कितीतरी गंभीर असतील की आधी मुळात स्त्रिया शिकायला बाहेर पडत नव्हत्या, मग हे शिक्षण कोण या पुढे काय करणार, ह्या सगळ्या प्रश्नांमुळे आणि त्याच्यातली आर्थिक अशाश्वती, कुठल्याही प्रकारची खात्री नसणं, ही एक 3-4 कारणं मी ढोबळ मनाने सांगेन की स्त्रिया इकडे म्हणून वळल्या नाहीत. आणि त्या व्यतिरिक्त महत्त्वाचं कारण लग्न, संसार आणि मुलं, ह्या जबाबदाऱ्या स्त्रीला जास्ती पडतात आणि त्यामुळे स्त्री मनात असूनही करू शकत नाही. हा एक भाग लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या पुस्तकात मी हेच मांडलेलं आहे की ही चौकट सोडून किंवा हा उंबरठा ओलांडणं हे अनेकींना जमत नाही. कारण मी जेव्हा कॉलेजला शिकताना बघितलं की पुष्कळ मुली चांगली चित्र काढायच्या, त्या 1-2 प्रदर्शनं भरवायच्या आणि मग पुढे त्या कुठे नाहीशा लुप्त व्हायच्या, म्हणजे करिअर म्हणून त्यांचं काही अस्तित्वच राहायचं नाही. तर हे जी मी जी कारणं दिली, ह्या सगळ्याचा संबंध त्यांच्यावर असणाऱ्या सांसारिक जबाबदाऱ्या आणि आपली जी एक चौकट आहे त्याच्याशी हे नक्कीच संबंधित आहे. मगाशी तुम्ही एक विषय काढलात की तो म्हणजे चित्र ॲप्रिशिएट कसं करावं हेच आमच्याकडे शिकवलं गेलं नाही. त्याला अनुषंगानच प्रश्न आहे हा. मग एक प्रकारे
हे आपल्यासारख्या चित्रकला आस्वादकपणे आमच्यासमोर मांडणाऱ्या वाचकांसमोर मांडणाऱ्या कला समीक्षकांचं अपयश नाही का? आमच्याकडे साहित्याची उत्तम समीक्षा झाली आढळते की ज्यांनी एक साहित्याचा पिंड घडवला टू सर्टन एक्सटेंट असं आपल्याला म्हणता येईल, परंतु चित्रकलेने मात्र तसं केलेलं आढळत नाही. मला वाटतं आम्ही दोघंही त्याची उत्तरं देऊ. ओके. एक साधी गोष्ट अशी आहे की पूर्वी चित्र कॅलेंडरच्या रूपानिका विना सामान्य माणसाच्या घरात असायची. मी हे पूर्वी एकदा भाषणात बोललो, जयराज साळगावकर समोर बसला होता, तो माझ्यावर प्रचंड चिडला. मी म्हटलं की कालनिर्णयनी पाककलेपासून ते प्रवासापर्यंत आणि काय आयुर्वेदिक आपले वैद्यकीय उपचारापासून अनेक विषय हाताळलेत, पण चित्र हद्दपार केलं. चित्र असलेलं कॅलेंडर घरामध्ये येतं का? पूर्वी कॅलेंडरच्या रूपाने घरामध्ये चित्र असायचं, तिथे पहिला संस्कार व्हायचा. आज आपण लाखो रुपयाचे फ्लॅट घेतो, पण 1000-5000चं चित्र विकत घेऊन लावायची आपल्याला बुद्धी होते का? याचा सगळ्यांनी विचार करा. चित्राचे प्रिंट तरी आपण फ्रेम करून लावतो का? याचा विचार केला पाहिजे. आणि समीक्षेच्या क्षेत्रात जर म्हणाल तर मुळात वृत्तपत्रामध्ये समीक्षा यायची. आता वृत्तपत्रांना समीक्षा नकोच आहे, चित्रकलेवरचे लेख नको आहेत, किंवा जे लेख छापले जातात ते अगम्य भाषेमधले असतात, त्यामुळे सामान्य माणूस ते वाचायच्या भानगडीत पडत नाही. दुसरी गोष्ट, चित्रकलेवर लेखन फार कमी होतं. आम्ही त्याला छेद देण्याचा मनपूर्वक प्रयत्न करतोय, सातत्याने लिहितोय आम्ही काही मंडळी, आणि त्याच्यामुळे निदान लोक वाचतायत तरी चित्र पुढे कधीतरी घ्यायला लागतील अशी आशा करतो. याचे आता तुम्ही समीक्षेचं अपयश वगैरे म्हणालात, तर मला तरी 2 कारणं त्याची मला जी उमजत आहेत किंवा वाटत आहेत ती अशी आहेत की एक आहे कला शिक्षण. आमच्या इथलं कला शिक्षणात सौंदर्यशास्त्र किंवा कलेचा इतिहास हा विषय आम्ही म्हणजे सुहासच्या माझ्या बॅचनी जेव्हा फाउंडेशन मला 72 साली चालू झालं, 70 साली, तर त्यावेळेला हे विषय प्रथम आले. इतके वर्ष आमच्या कला शिक्षणात कुठेही हे विषयच नव्हते. म्हणजे जे स्कूलची जी स्थापना झाली त्याच्यानंतर 100-125 वर्षांनी हे 2 विषय आमच्या कला शिक्षणात आले. याची जागरूकता का आधी झाली नाही हे काही आम्ही सांगू शकणार नाही. आणि दुसरं म्हणजे माझ्या लेखनाची सुरुवात जी वर्तमानपत्रातल्या समीक्षेने किंवा कॉलम लिहिण्याने झाली, तर त्यावेळेला जो संपादकांना किंवा बऱ्याच दैनिकांना आस्था होती की चित्रकलेचं आपल्याकडे काहीतरी असावं, तर ती आस्था मात्र आता मला दिसत नाही आहे. आता भाऊलकरांनी सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आमच्या आर्ट स्कूलमध्ये काहीतरी एक विचित्र ट्रेंड होता की ते लिहायचं काय आणि चित्राबद्दल लिहावं कशाला. आणि सुहासचं स्वतःचंही एक मत होतं की ज्या वेळेला आता खूप आश्चर्य वाटेल किंवा त्यांनी एवढे 2 मोठे कोर्स केले, म्हणजे एक अतिशय खरोखर मोठं आणि अद्वितीय काम त्याच्याकडून झालेलं आहे. पण जेव्हा मी लिहायला लागले होते ना, तेव्हा मला धक्काच बसला होता जेव्हा मित्र म्हणून म्हणाला हे चित्रकलेत लिहायचं काय, ह्याच्यात काही अर्थ नाही आहे. आणि अशी भूमिका त्याची अशी नाही बऱ्याच जणांची होती. आणि ही पण थोडीफार कारणीभूत ठरली असेल असं मला स्वतःला वाटतंय. मी बदललो हे सिद्ध झालं. नाही, त्याची आवश्यकताच होती. मला आठवतंय मी झी 24 तासचा संपर्क झाल्यानंतर जहांगीर आर्ट गॅलरीमधलं जवळपास 6 वर्षातलं प्रत्येक चित्र प्रदर्शन माझ्या चॅनलवर कव्हर केलं. तेव्हा पहिल्यांदा मला कव्हर करायला पत्रकारच मिळेना. क्राईम करणारे पत्रकार होते, मंत्रालय करणारे होते. त्यामुळे पहिली काही प्रदर्शनं मला करावी लागली आणि मग ती जाणीव पत्रकारांमध्ये निर्माण करावी लागली. आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा ते म्हणले नाही हे करून काही नंबर 1 वगैरे होत नसतो. ते करूनही नंबर 1 झाल्यानंतर मी सांगितलं कदाचित हे केल्यामुळे झालं असेल आपलं नंबर 1, परंतु ती जाणीवच आपल्याकडे नाही, ही त्यातली खरी. आता त्यांनी एक उल्लेख केला तो जागेचा होता. एक आपल्याकडे प्रफुल्ला डहाणूकरनी एक्सपेरिमेंट केला होता. इट वॉज अ गुड प्रोजेक्ट. भुलाबाई देसाई इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक मोठा हॉल घेऊन तिथे पार्टिशन केली होती. नाही, प्रफुल्लानी केलं नव्हतं ते. सोलीभाई बाटलीवाला म्हणून होते.
येस येस करेक्ट. सुनीबाई बाटलीवाला त्यांनी भुलाबाईंचे म्हणजे आपलं वॉज इट आर्टिस्ट सेंटर? नाही नाही तिथे सर्व कलांना एकत्र त्यांचा रियाज करता यावा, क्या बात है. त्याच्यामध्ये संगीत, नृत्य, नाटक. अलकाजी होते तिथे, विजया मेहता होत्या, गायतोंडे होते. गायतोंडे नंतर जॉईन झाले. हां, वैदार सितारा देवी, तिथली नृत्याची सितारा देवी इन्चार्ज होत्या. नंतर चित्रकलेच्या संदर्भामध्ये तिथे स्टुडिओ दिले होते माधव सातवळेकर, करमरकर, बाबूराव सडवेलकर, प्रफुल्ला. आणि नंतर प्रफुल्लानीच सांगितलेली ही गोष्ट आहे की प्रफुल्लाचा जो स्टुडिओ होता त्याच्यामध्ये नंतर गायतोंडे काम करायला लागले. पण मग अशा प्रकारचा प्रयोग जर आत्ता कोणी केला तर आज जी एक सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आम्हाला जागा मिळत नाही. आमचे ठाण्याचे एक उत्तम चित्रकार आहेत विजयराज हो, बोधनकर, माहिती. बिचाऱ्यांना बदलापूरच्या पुढे कुठेतरी जागा घ्यावी लागली कारण तिथेच जागा चित्रकाराला आज परवडू बरोबर. शकते. नाही, या बाबतीत एक सांगतो, म्हणजे हे पुन्हा एक कमेंट होईल शासकीय धोरणावर. प्रभादेवीला पु ल देशपांडे अकॅडमी केलेली आहे, पण तिथे कुठल्याही विषयाला योग्य प्रकारे न्याय देणारी ती वास्तूच बांधलेली नाही आहे. ना नाटकासाठी आहे, ना संगीतासाठी आहे. हॉल केलेत मोठे मोठे फक्त. आणि त्या चित्रकला हा विषय, शिल्पकला हा विषय त्याज्य आहे, कारण हा विषय महत्त्वाचा वाटत नाही. आता आम्ही जे ललित कलाचा प्रयत्न करतोय त्याच्यामधनं अशा पद्धतीचं रिजनल सेंटर तयार होईल की तिथे राहून विद्यार्थ्यांना, तरुण चित्रकारांना काम करता येईल. आणि हा प्रश्न शासकीय पातळीवरच सोडवला जाऊ शकतो किंवा खाजगी पातळीवर, पण मुंबईत जागांच्या किमती एवढ्या आहेत की कुणीही पुढे येत नाही. अहमदाबादला केलेलं आहे कनोरिया सेंटर म्हणून आहे अनेक बंद अहमदाबादला. पडलेले मॉल आहेत ते वापरता येतील खरं तर या कामासाठी. मॉल अनेक बंद पडलेत आता सध्या. नाही, पण त्याला पाठबळ हवं ना शेवटी. चित्रकलेसाठी विषय हम्म. कसा सुचतो आणि त्याला जोडूनच प्रश्न असा आहे की लहानपणी जे आपण पाहतो त्याचा आपल्यावर गडद संस्कार पुढे आपल्या चित्रांमधून उमटतो का? उदाहरणार्थ तुमच्या पहिल्या कलाकृतींमध्ये ते जुन्या काळातले पुण्यातले वाडे, त्यातले दरवाजे, त्या खिडक्या, ते नक्षीदार कमानी, हे सगळं जास्त दिसायचं. कसं आहे की कुठल्याही कलेमध्ये हे अगदी स्वाभाविक आहे. बोरकरांची कविता बघा, खानोलकरांची कविता बघा, साहित्य बघा, त्याच्यामधनं हे आपोआप उमटतं. कारण बालपणी जे अनुभवलं असतं ते मनात खोलवर रुजतं आणि ते कुठल्या तरी टप्प्यावर बाहेर येतं आणि त्याच्यापासून दूर जात वेगळ्या दिशेने प्रगल्भ वाटचाल सुरू होते. आणि ती कुठल्याही कलेच्या बाबतीत असते, फक्त चित्रकलेच्या बाबतीत किंवा कुणा इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत असं म्हणता येणार नाही. कुठल्याही कलेमध्ये हे अपरिहार्य असतं. तुमचे पोर्ट्रेटमधले गुरु कोण? अनेक गुरु आहेत, पण मी तसा देऊसकरांकडे सातत्याने गेलो आणि त्यांनी मला चित्र बघू पण दिलं नाही ते काढताना. म्हणजे त्यांचे शब्द फार वाईट असायचे. आधी शिव्या, बडव्या, तिकडे तोंड करून बस. म्हणजे ते इकडे चित्र काढणार असतील तर मला तोंड तिकडे करून बसायला लागायचं, मदत करायची म्हणून. आणि वळून बघितलंस तर फुल्या फुल्या मारीन. ही भाषा होती. माझं देऊसकरांचं पुस्तक आहे बाहेर, त्याच्यामध्ये देऊसकरांचे असे अफलातून किस्से आहेत. ज्या बॉम्बे स्कूलबद्दल आपण आपल्या प्रत्येक भेटीत बहुतांशी बोललेलो आहोत, त्या बॉम्बे स्कूलला एक प्रकारे इंटरनॅशनल रिकग्निशन मिळाली नाही असं म्हटलं तरी हरकत हो, नाही. बरोबर. हा एक भाग. आणि दुसरा, त्या मनाने मग बंगाल स्कूल खूप आपल्या पुढे ऑर्गनाइज दिसतं. याची कारणं काय आहेत नेमकी? पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बे स्कूल म्हणजे काय हे सांगतो की जे स्कूल ऑफ आर्टमधनं जी कला परंपरा निर्माण झाली त्याला बॉम्बे स्कूल कला परंपरा म्हणतात. त्याचा सुरुवातीचा जो भाग होता तो यथार्थवादी चित्र, अकॅडमिक पद्धतीची चित्र, हा पहिला त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता. 1920च्या दरम्यान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर एक भारतीयत्व कलेमधलं जोपासणारी रिवायवली स्कूल, बॉम्बे रिवायवली स्कूल स्थापन झालं आणि ते सुमारे 40 वर्ष अस्तित्वात होतं. त्यानंतर मॉडर्निझम आला. 1937 नंतर मॉडर्निझमची सुरुवात होते
पण ह्या तिन्ही कला चळवळीमधले कलावंत हे एकमेकाच्या तंगड्या खेचण्यात धन्यता मानत राहिले, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. बिग स्टेटमेंट. निश्चितच हे, आणि मी पुराव्यांनी सिद्ध करीन. माझं नवीन पुस्तक येत आहे, त्याच्यामध्ये हे मी पुराव्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामध्ये होतं काय की शेवटी आपण एकमेकाची बदनामी करण्यामध्ये ही मराठी माणसाची संस्कृती असावी, खेकडा संस्कृती म्हणतो मी त्याला. आणि हे वास्तव आहे की आपण एकमेकाच्या तंगड्या खेचण्यात धन्यता मानतो आणि त्याच्यामुळे आपण आपलं किती नुकसान करून घेतो याचं आपल्याला भान नसतं. हे दुर्दैव आहे. हे बंगालमध्ये कधीही झालेलं नाही आहे. बंगालमधले ब्युरोक्रॅट्स असो, कलारसिक असोत, रायटर्स असोत, थिएटरमधले लोक असोत, तिथले राजकारणी असोत, एकत्र येतात. इंडस्ट्रियलिस्ट, ते बंगाल म्हटलं की एकत्र येतात आणि ते सपोर्ट करतात. आपल्याकडचे राजकारणी किती सपोर्ट करतात हे आपण खरोखरी प्रत्येक कलेच्या क्षेत्रातल्या माणसांनी तपासून पाहावं. खऱ्या कलावंतांना महाराष्ट्रामध्ये पद्म पुरस्कार किती मिळाले याचा धांडोळा घेतला पाहिजे. वा वा. नाही, आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये अनेक विरोधाभासी मतं असली माणसं सुद्धा एकत्र येतात, असेही प्रयोग सध्या आहेत. चालू आहेत. त्याविषयी नंतर. नाही, पण ते चांगलं आहे ना, ते चांगलं आहे, फक्त ते कलेसाठी घडावं. चित्र समजावून घेण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे का? कारण काही वेळा काय होतं, सर्वसामान्य माणसानी चित्र पाहिल्यानंतर त्याला ते आवडतं, पण त्याला ते कळत नाही. इज ग्रामर सो डिफिकल्ट? नाही, कसं आहे की प्रत्येक गोष्टीमधनं अर्थ काढायचा अशा पद्धतीची मानसिकता जर आपण दूर ठेवली. आता ग्रेसच्या कवितांमधनं, म्हणजे शांताबाईंच्या कविता, कालच कार्यक्रम झाला, शांताबाईंच्या कविता आणि ग्रेसच्या कविता याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तसंच लेखनाच्या बाबतीतही म्हणता येईल ना. खांडेकरांचं मनाला स्पर्श करणारं, फडकेंचं गुदगुल्या करणारं, असं चित्रकलेतही घडतं ना. पण त्यातून काहीतरी अर्थ कळलाच पाहिजे. यापेक्षा त्यातून आपल्याला काय जाणवतं, आपल्याला काय वाटतं याचा जर विचार करायला लागलो वा. तर चित्रकलेमधनं अर्थ न काढता आनंद घेण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आणि ती प्रक्रिया सुरू होण्यासाठी फक्त चित्र बघण्याचा ध्यास घेणं महत्त्वाचं आहे. प्रदर्शनं बघायला किती लोक जातात, म्युझियममध्ये किती लोक जातात, हा विशेषतः आपल्या देशामधला संशोधनाचा विषय आहे. परदेशामध्ये नेहमी जातात ना. याच्यात मी तोच मुद्दा की मगाशी सांगितलेला की आपली दृष्टी तेवढी विकसित होत नाही. प्रभाकर बर्वेंची मी जेव्हा एकदा मुलाखत घेतली होती त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की चित्रात शाब्दिक अर्थ शोधणं हे तुम्ही सोडून द्या. म्हणजे चित्रकला जशी प्रगल्भ होत गेली, म्हणजे चित्रकला क्षेत्रात ज्या गोष्टी वेगवेगळ्या आल्या, त्याच्यातून जे प्रवास चित्रकलेच्या अनेक शाखा निर्माण झाल्या, त्या याच्यात ही एक बाजू सुटत मिळण्यापेक्षा मागे पडत गेली की त्या चित्राला, प्रत्येक चित्राला शाब्दिक अर्थ असला पाहिजे. आणि लोकांचं काय होतं, त्यांची चूक नाही आहे ती. माझ्या मते ते जे पुस्तकं वाचतात त्याच्यात ती इलस्ट्रेशन असतात, म्हणजे ती परत शाब्दिक अर्थाला खुलवणारी असतात, तो आशय पूरक करणारी असतात. तर ह्याच्यापेक्षा चित्रकलेचं क्षेत्र आता खूप विस्तारलं आहे. आणि हे जे विस्तारलेपण आहे ते आपल्याकडे सामान्य लोकांपर्यंत किंवा रसिकांपर्यंत म्हणा तितक्या यांनी पोचलं नाही आहे, अशी मला त्याचं ते कारण वाटतं. सुहासजी, अभिव्यक्ती प्रगटीकरणामध्ये सर्व कलांमध्ये चित्रकला ही सर्वोत्तम किंवा सर्वश्रेष्ठ का मानली जाते? असं आहे. नाही, मला असं वाटत नाही. संगीत हे सर्व कलांची आपापली बलस्थानं आणि मर्यादा असतात आणि त्या नाकारता येत नाहीत. आणि चित्रपट हे माध्यम अनेक कलांना एकत्र आणतं, नाटक हे माध्यम अनेक कलांना एकत्र आणतं. चित्रकला किंवा शिल्पकला ही दृश्य कला आहे, संगीत ही श्राव्य कला आहे, नाटक ही दृश्य आणि श्राव्य याचा संगम आहे. आणि आदिमानवाचा म्हणजे मानवी जीवनामध्ये पहिला आविष्कार जो असेल तो चित्रकलेचा आहे. करेक्ट. हे मात्र वास्तव आहे. वा. तुमच्या चित्रकलेचा जर प्रवास पाहिला तर याच्यात पहिले पोर्ट्रेट्स दिसतात, त्यानंतर आता आधीच्या काळात ते खिडक्या, दरवाजे, हा सगळा मला वाटतं तुम्ही त्याची एक सिरीज केली होती केली. नियतीच्या
आकार संस्कृती ते आकार. नियतीच्या पाऊलखुणा. नियतीच्या पाऊलखुणा असल्याचं एक स्वरूप होतं. नंतरच्या काळामध्ये पोर्ट्रेट्सकडून तुम्ही ॲबस्ट्रॅक्टकडे वळलात. नेमका कोणाचा प्रभाव होता की याच्यामुळे तुम्ही ॲबस्ट्रॅक्टकडे वळलात? हा प्रश्न अशा करताय, गायतोंड्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर असं दिसतं की गायतोंडे सुद्धा रमण महर्षींचा त्यांच्यावर प्रभाव पडल्यानंतर ॲबस्ट्रॅक्टकडे वळले. तुमच्यावर नेमका कोणाचा प्रभाव होता? माझाच. मी खरोखरी अशा पद्धतीने काही म्हणजे मला वाटलं म्हणून मी काहीतरी करतोय आणि अजून मी पोचलेलो नाही आहे. आणि खरं तर आता जे दलालांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याच्यामध्ये दलालांना असणारी खंत मलाही वाटते आहे की मला अभिजात कलेला वाहून घेता आलं नाही, कारण मी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गुंतत गेलो. चित्रकूटचा रामदर्शन प्रोजेक्ट आहे, नंतर सावरकर स्मारकाचं राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालय, नंतर हा कोश जेचा संग्रह आणि इंग्रजी कोश. अशा याच्यामध्ये साधारणपणे माझ्या आयुष्याची 25 वर्ष मी घालवली आहेत असं मला वाटतं. माझा प्राईम पिरियड जो म्हणता येईल, आता माझं वय 68 आहे, तर हा कोश गेल्या वर्षी पूर्ण झाला. तोपर्यंत मी आयुष्याची 25 ते 30 वर्ष यासाठी पूर्णपणे घालवलेली आहेत. आणि थोडा चित्रकलेकडे माझं दुर्लक्ष झालं आहे, डॉक्युमेंटेशन जास्ती झालं आहे, प्रोजेक्ट जास्ती झालेत माझ्या हातून. आपण त्याच डॉक्युमेंटेशन विषयी बोलूया. प्रेक्षक, आपल्याकडे डॉक्युमेंटेशनला आपण फारसं महत्त्व देत नाही, म्हणून त्यांचं हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. हा इतका प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे की ते पुस्तक वाचायलाच कित्येक दिवस लागू शकतात. याचं कारण हे वाचता वाचता संपवायचं पुस्तक नाही आहे. ते पुस्तक वाचता वाचता तुम्ही आत्मपरीक्षण करायला लागतात. तुमची दृष्टी विकसित जी होते त्याहीपेक्षा सुद्धा सौंदर्यशास्त्र आणि कला विकासाचे टप्पे तुमच्यासमोर उलगडत जातात. त्या प्रोजेक्टविषयी सांगा. आपल्याकडचे चित्रकार हे ज्ञात नाहीत. चित्रकारांनाही ती माहिती नाही आहे, कला समीक्षकांनाही माहिती नाही आहे. असे कलावंत जेचा कला संग्रह सांभाळताना मला लक्षात आले आणि ते विस्मरणात का गेले असा प्रश्न पडला. कारण त्यांच्याबद्दल कुठेही नोंदवलं गेलं नाही, त्यांची चित्र बघायला मिळत नाही, त्यांची माहिती लिहिली गेली नाही. आणि बंगाल स्कूलबद्दलची माहिती जगभर उपलब्ध आहे, बॉम्बे स्कूलची का नाही हा प्रश्न पडला. आणि त्यातून जी दिशा मिळाली तो म्हणजे हा मराठी कोश. त्यासोबतच मी जहांगीर आर्ट गॅलरीच्या फंड रेझिंगसाठी 8 प्रदर्शनं केली, ज्याच्यामधनं 27 विस्मरणात गेलेले चित्रकार दाखवले. त्यामधून जहांगीर आर्ट गॅलरीला काही लाख मिळाले आणि चित्रकारांच्या कुटुंबांना लाखो रुपये मिळाले. ती करोडमध्ये जाईल किंमत. फक्त दुर्दैवाचा भाग असा की 1-2 अपवाद वगळले तर पैसे मिळाल्यावर त्या कुटुंबांची वृत्तीच बदलली. त्यातल्या 2च कुटुंबांनी स्कॉलरशिप दिल्या, बक्षिसं दिली किंवा अशा आमच्या प्रकल्पाला आर्थिक मदत केली. किंवा आता माझं जे पुस्तक येत आहे बॉम्बे रिवायवल स्कूल म्हणून, ते किंवा नगरकरांचं चरित्र, याला नगरकरांच्या कुटुंबाने अर्थसहाय्य केलं, नाही तर ही पुस्तकच येऊ शकली नसती. तर हे करण्यामागची भूमिका ही होती की आपले चित्रकार ज्ञात व्हावेत. आणि याला मिळालेली पावती आत्ता सांगतो. हा गेल्या वर्षी 2 मार्चला प्रकाशित झाला. कोरोना काळामुळे 5 कार्यक्रम ठरले होते, कलकत्ता, दिल्ली, पुणे, बंगलोर आणि मुंबई. हे कार्यक्रम करता आले नाहीत. पण हे मला वाटतं काय ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध करून दिलं पंडोला आर्ट गॅलरीने. आणि न्यूयॉर्कमधल्या सदबीज नावाची फार मोठी संस्था आहे चित्र लिलाव करणारी. तर सदबीजची डायरेक्टर मांजारी सुतीन नावाचे, त्यांचा मला ईमेल आला आणि त्यांनी त्या ईमेलमध्ये अशा पद्धतीचं काम तुम्ही केलं त्यामुळे आम्हाला प्रचंड मदत होते. माझ्याकडे तो ईमेल आहे, तो वाचून दाखवण्यासारखा आहे खरोखरी. आणि त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की असं काम भारतामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे. Absolutely. आणि त्याचा कला संग्रही ठेवणारे कला संग्राहक, कला अभ्यासक, आमच्यासारखे लिलाव करणारे लोक आणि कला समीक्षक यांना प्रचंड उपयोग होईल. आणि तुम्ही आमच्यासाठी लेखन कराल का?
वा. तर मी आत्ताच्या ऑप्शनसाठी लेखन करून दिलेलं आहे. आणि गमतीचा भाग सांगतो की याचं मानधन माझं 6.5 वर्षाचं 35,000. माझी देणगी 1.5 लाख आहे याची. याचं मानधन 2 लाख. 6.5 वर्ष. हे 6 वर्ष, हे 6.5 वर्ष. आणि आता जो मी लेख लिहिला आहे 1540 शब्दाचा लेख आहे. त्याचे $1540 हिशोब केला तर मला वाटतं 1,00,000-1,25,000 रुपये मला मिळणार आहेत. ह्या गमतीचा भाग. पण त्याचं कुठेतरी ते पोचतं हा महत्वाचा भाग. तुम्ही लिलाव आत्ता शब्द वापरलात आणि मगाशी आपण नामवंत चित्रकारांची जी चित्र आहेत, विशेषतः गायतोंडे किंवा या चित्रांना खेळणार, ह्या किमती ठरवतं कोण? कारण कला ही आता एक गुंतवणूक झालेली आहे. कलेच्या अप्रिशिएशन पेक्षा जसं आपण एखाद्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतो किंवा शेअर विकत घेतो आणि मग त्याच्यावर बसून राहतो आणि मग काही काळाने ते शेअर वरती गेले, बजेटच्या आधीविधी वगैरे असे वर गेले किंवा नंतर वर गेले की विकून टाकतो, म्हातारपणाची सोय होऊन जाते. तसंच आता चित्रकलांच्या बाबतीत झालंय. आत्ता पंडोलमध्ये मला असं वाटतं 48 करोडला गेलं चित्र, बरोबर ना राजेंद्र? 48 करोड रुपयाला जे चित्र विकलं गेलं ते मी 1972 पंडोल आर्ट गॅलरीमध्ये गायतोंडेंनी फक्त 10,000ला विकलेलं बघितलेलं आहे. हे म्हणजे वास्तव ते पैसे कधी त्या चित्रकाराला मिळत नाही, ते तुम्ही सगळ्या नाही, किमती चित्रकार ऐकता. मेल्यानंतरच हां. चित्र लिलावामध्ये चित्र मेलेल्या चित्रकारांचीच जास्ती करून घेतली जातात. हो. वंचित जिवंत काय दुर्दैव चित्रकारांची बघा, असतात. 48 कोटीला ज्यांचं चित्र विकलं जातं त्या गायतोंड्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त 6 माणसं हजर होती. आलेली होती. ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे. त्यात नरेंद्र डेंगळे होता हे आर्किटेक्ट. चित्रकारांचे आपल्याकडे वर्ग केले गेलेले आहेत. म्हणजे हा ॲबस्ट्रॅक्ट पेंटर, हा पोर्ट्रेट पेंटर, हे तुम्हाला कितपत मान्य आहे? आम्हाला दोघांनाही ते पटत नाही. म्हणजे ह्या शाखा असणं अपरिहार्य आहे, पण अमुक एकच श्रेष्ठ आणि दुसरी नाही, हे योग्य नाही वाटत आहे. नाही, साधना म्हणते ते अगदी बरोबर आहे. कारण कुठलाही फॉर्म असला तरी त्याच्यामध्ये उत्कट आणि उत्तम जे आहे ते चांगलं हे म्हणण्याचं सुद्धा आपल्याकडे सौजन्य नाही. मी अभिनिवेश जो म्हणतो ना किंवा खेकडा संस्कृती, त्याचे हे परिपाक आहे. आणि ह्यामध्ये मला असं अनुभवायला मिळालं, मी नाव कुणाचंही घेणार नाही, पण 2 ज्येष्ठ चित्रकारांनी हा कशाला आणि दुसऱ्यांनी तो कशाला असं म्हणत यातल्या काही लोकांवर फुली मारली होती. माझं शेवटी भांडण झालं आणि मी म्हटलं की कोश करताना, एन्सायक्लोपीडिया करताना आपली आवड निवड नाही, त्या त्या क्षेत्रामधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घ्यायला पाहिजे. आणि याच्यावर मला विचारलं की हे मला सांगणारा तू कोण? दोघेही ज्येष्ठ. मी म्हटलं मला विचारणारे तुम्ही कोण? कारण मी संपादक आहे. या दोन्ही जे कला प्रकार आहेत ते माझ्या मते दोन्ही प्रकारांनी ते भरत गेले पाहिजेत. याच्यात काय होईल, एक जर बाजू कुठली पुढे आली जी रिअलिस्टिक असो, ॲबस्ट्रॅक्ट असो किंवा काय, तर दुसरी बाजू बंद होणं हे कलेचं क्षेत्राचं नुकसान आहे. त्या वेळेला जे एक प्रेशर असतं की रिअलिस्टिकच्या वेळेला ॲबस्ट्रॅक्टला नावं ठेवली जाते. आता हल्ली ॲबस्ट्रॅक्टचा ट्रेंड आहे, ह्याच्यातून कलाक्षेत्राचं नुकसान होईल. कारण आता रिअलिस्टिक पोर्ट्रेटमध्ये सुद्धा मी बघते इतकी पुढची पिढी काही काही सुंदर कामं करतात, जी चांगली कामं करणारी, त्याच्यातही इतकी विविधता आली आणि ते जर कट ऑफ झाली ती बाजू, Absolutely. तर त्याच्यातनं ती परंपरा किंवा ती पद्धतच बंद होईल. परवा जसं की तुम्हाला वॉटर कलर मध्ये जहांगीर मधनं मी तुम्हाला फोन केला हो, होता, हो, एकांची हो. पेंटिंग आवडली म्हणून. नवीन नवीन खूप प्रयोग होतात. बुद्धावरची एकानी किंवा बुद्धाच्या आपल्याकडे पूर्वी फिलॉसॉफीची पेंटिंग्स केली होती. टेम्परा कलर किंवा वॉटर कलर अप्रतिम. वापरायची जी एक मला पद्धत तुम्हाला एक होती. प्रश्न विचारायचा आहे नाही, एक की गोष्ट सांगतो हां. की फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट, इथे राज शिंगे आलेला आहे, बरेच जण आहेत अप्लाइड आर्टचे. फाईन आर्ट आणि अप्लाइड आर्ट असं जे मध्ये 2 तट होते. आम्ही केलेला हा जो कोश आहे, अजूनही आहेत. अजूनही आहेत, हा जो कोश आहे 3.5 किलो वजन आहे त्याचं, याच्यामध्ये अप्लाइड आर्टिस्ट पण घेतलेले आहेत, पायोनियर्स. पण दुर्दैव असं आहे की अप्लाइड आर्टच्या फील्डमधल्या लोकांना हा विकत घ्यायची इच्छा होत नाही. हे दुर्दैव आहे. फाईन आर्टमधले मदत करतात, पण अप्लाइड आर्टमधले लोक, म्हणजे हे मी स्पष्ट सांगतोय की त्यांना हे भेट द्यावं असं वाटतं. आणि त्याच्याबरोबर हेच का घेतले, आम्हाला का घेतलं नाही? आम्ही पायोनियर्स घेतलेत
आणि ॲप्लाइड आर्ट्सचा एकूण वाटा किती, चित्रकलेच्या इतिहासामध्ये ॲप्लाइड आर्ट्सचा वाटा जेवढा आहे तेवढं प्रतिनिधित्व दिलं आहे. 73 लोक आहेत यात. वा. पण तुमच्या या कोशामध्ये मराठवाडा आणि विदर्भातली माणसं कमी दिसतात. नाही, तिथे रिस्पॉन्सच नाही. विदर्भातली थोडी आहेत, तिथल्या लोकांनी रिस्पॉन्सच दिला नाही. माझा मित्र हल्लीच तो दिवंगत झाला, औरंगाबादच्या कॉलेजचा प्रिन्सिपल, 3 वेळा मी जाऊन आलो, सुहास मी करणार रे, सगळं तुला मिळवून देणार. कोश प्रसिद्ध झाला तरी आलं नाही. केवढं नुकसान झालंय कलेचं बघा की या आणि ती कारणं कोशामध्ये लिहिलेली आहेत मी. मराठवाड्यातले चित्रकार येऊ शकले नाहीत. साधारणतः मला खरं सांगा, इतकी रोखठोक मतं असलेला नवरा, चित्रकार नवरा मिळाल्यानंतर तुमच्या कला जीवनाच्या प्रवासात त्याचा फायदा अधिक झाला का तोटा झाला? अगदी खरं सांगा, ते नाही ते असं समजा. खरं उत्तर देणं कठीण आहे, पण तुमच्या उत्तरात पण प्रांजळपणे सांगायचं तर दोन्ही झालेलं आहे. नुकसानही झालेलं आहे, कडक स्वभावाचं पण झालेलं आहे, आणि काय म्हणतो आपण, एक थोडंसं किती नाही म्हटलं तरी निर्णय हे पुरुष घेतात किंवा घेतले जातात या सगळ्या. आणि त्याचं स्वतःचं जे करिअर आहे ते अतिशय उत्तम आणि चांगलं पुढे त्याचे त्यांनी मेहनतीने कमावलं आहे, त्यांनी तो खूप पुढे जात राहिला. आणि माझं क्षेत्र बरीच 15-1 वर्ष असेल की ते घर, मुलगी आणि नोकरी याच्यापुरतं मी मर्यादित करावं लागलं मला. तर त्याच्या स्वभावाचे आणि एकूण याचे माझ्या याच्यावर दोन्ही चांगले परिणाम म्हणजे विशेषतः मी आता सांगेन की स्त्री चित्रकार हे जे पुस्तक मी केलं त्यावेळेला जे रेफरन्स मला लागले, ती चित्र कुठे मिळतील काय, ही सगळे त्यांनी, त्याच्यामुळेच ते शक्य झालं. म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटीचं प्रदर्शन त्यांनी भरवलं, त्याच्याकरता जे कॅटलॉग गोळा केले ते कॅटलॉग गोळा करण्यामुळे ते आमच्या घरात आले, आणि ते घरात आल्यामुळेच माझं पुस्तक जे आज ज्या प्रकारे झालं आहे त्या प्रकारे ते होऊ शकलं. पण त्याच्या आधीचं चित्र बरंच वेगळं होतं घरातलं. नाही, पण तेही सांगतो ना की बॉम्बे आर्ट सोसायटीचं माझं प्रदर्शन होतं, त्याचं पुस्तक करायचं होतं. साधनाचा विषय सुरू होता एशियाटिकचं. ती म्हटली की हे मला हवं आहे. मी म्हटलं अजिबात मिळणार नाही, पहिलं हे काम करणार. कारण ती तारीख ठरली होती ना, पुस्तकाची तारीख ठरली नव्हती. त्यामुळे मी म्हटलं माझं काम संपल्यावर तुला मिळेल. तुमच्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की फार थोड्या स्त्री चित्रकार आपल्याकडे आहेत, परंतु 2 ठळकपणे जाणवलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यातला एक प्रश्न आहे तो चित्रकलेच्या शिक्षणासंदर्भातला आहे, आणि तो कायम आरोप केला जातो की जेव्हा मॉडेल वापरली जातात, विशेषतः न्यूड मॉडेल वापरली जातात, तेव्हा तिकडे शरीरशास्त्राच्या किंवा शरीर रचनेच्या अभ्यासामध्ये स्त्री पुरुष भेदभाव का केला जातो? स्त्रीचाच देह का दिसतो, पुरुषाचे देह आम्हाला कमी का दिसतात? हेच कारण तर मला अमृता शेरगिलनी स्वतःच नग्न चित्र काढलेलं. बरोबर. आर्ट स्कूलच्या शिक्षणात म्हणाल तर ती पद्धत किंवा ब्रिटिशांकडून जे आपल्याकडे न्यूड पेंटिंग हे जे सगळं सुरू झालं ते ब्रिटिश किंवा जे स्कूल ऑफ आर्ट स्थापन झाल्यानंतर आहे. तर मलाही हा प्रश्न तेव्हा आणि नंतरही खरोखरच पडला की जर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे तर ते दोन्हीचं असणं आवश्यक आहे. मग ही का पद्धत होती ना, ह्याचा मला वाटतं ही पद्धत हे गेली की स्त्रीचं सौंदर्य आणि ते यावं आणि ते त्या प्रकारे व्यक्त होणं असंच झालं. ते दुसरं मॉडेल म्हणून तुम्ही, मला वाटतं आता तुम्ही जे अमृता शेरगिल वगैरे जे म्हणता आहे ते सेल्फ न्यूड अशा अर्थीचे मॉडेल बसवणं हा एक भाग वेगळा आहे, त्याच्यात दोन्ही असायला हरकत नाही, स्त्री आणि पुरुष, असं माझं तरी मत आहे. आणि तुम्ही जे म्हणता की सेल्फ न्यूड काढणं हा प्रघात आपल्याकडे नव्हता. आणि अमृता शेरगिलचं जे नाव तुम्ही सांगितलं तर अमृता शेरगिल हिला अतिशय वेगळं वातावरण लाभलेलं होतं. ती स्वतः पॅरिसमध्ये शिकली, तिची आई हंगेरियन होती, वडील हे जमीनदार आणि सिमला वगैरे इथले ते, तर त्याच्या सगळे संस्कार तिचे वेगळे होते, तिला त्याच्यात वावगं वाटलं नाही. तशी कल्पना मी माझ्या पुस्तकातच ती लिहिलेली आहे की आमच्या इथे तिच्या पिढीच्या ज्या स्त्री चित्रकार आहेत म्हणजे समकालीन, की जो माझ्या पुस्तकाचा विषय आहे, अंजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर आणि आणखीन 3 जणी. तर अंबिका धुरंधर इथल्या अनेक जणांनी पाहिलेलं आहे, तर आम्ही कधी ही कल्पनाही करू शकणार नाही की त्यांनी सेल्फ न्यूड केलेलं आहे.
सेल्फ न्यूड क्वचित झालेली आहेत त्या पिढीत, नाही असं नाही. ते मारी अँडरसनचं झालेलं आहे. मगाशी एकदा मागे बोलण्यात आलं तसं असं एक वडके म्हणून कोणी होत्या ते वडके केलं, म्हणून पण शिक्षिका होत्या. पण हे रूढ नव्हतं. विद्यार्थिनींनी किंवा स्त्रीनी स्वतःचं न्यूड चित्र काढणं हे रूढ नाही. आणि ह्याला कारण परत संस्कार असणं हेच आहे माझ्या मते. नाही, पण एक गोष्ट मी पुन्हा तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने सांगतो की आपल्याकडे मंदिरांवर जी शिल्प आहेत त्याच्यामध्ये स्त्री प्रतिमाच जास्ती आहेत. संपूर्ण कोणार्कचं सन टेम्पल त्याच्यावरच तर आधारित कोणार्क आहे, हेळेबीड आहे, बेल्लूर आहे, खजुराहो आहे, महाराष्ट्रामधली जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये स्त्री प्रतिमाच जास्ती आहेत. आणि एकूण स्त्री देह याच्याकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन, तुम्ही जर मूर्ती बघितल्या पूर्वीच्या, मोहनजोदाडोमध्ये काय आढळतं? डान्सर. मातृका मूर्ती व्हिनस ऑफ विलेनडॉर्फ स्त्री प्रतिमाच आहे. तेव्हा स्त्री सौंदर्य आणि स्त्रीची जनन क्षमता याच्याबद्दलचं आदिम आकर्षण आजही कायम आहे असं मला वाटतं. आणि ते स्वाभाविक आहे कारण ती मानवी प्रवृत्ती. मग हे जर स्वाभाविक असेल आणि नैसर्गिक असेल आणि तो आमचा ऐतिहासिक वारसा असेल, तर मग आत्ताच्या काळातल्या एका महान कलावंतांनी आमच्या देवी देवतांची तशा नग्न स्वरूपात काढलेली चित्र प्रचंड मोठ्या कॉन्ट्रोवर्सीचा भाग बनते आणि त्याला हा देश सोडून कतारमध्ये जावं लागतं. त्या हुसेनबद्दल आपण काय सांगाल? हुसेन हे अतिशय श्रेष्ठ पण तेवढेच सेन्सिटिव्हिटी निर्माण करण्याची हौस असणारे कलावंत होते. मी सांगतोय स्टंटबाजी. आणि त्यांच्याबद्दलचं एक ज्ञानेश्वर नाडकर्णींनी सांगितलंय. त्यांना मी लिहून ठेवा सांगितलं होतं पण नाडकर्णींनी लिहिलं नाही. ज्ञानेश्वर नाडकर्णींसारख्या 5 कला समीक्षकांना हुसेन न्यूयॉर्कला घेऊन गेले होते. ऑक्शन होता तेव्हा. आणि त्या ऑक्शनमध्ये हुसेन यांची चित्र वरच्या किमतीला गेली नाहीत. आणि ही कॉन्ट्रावर्सी हुसेन यांनीच मध्य प्रदेशमध्ये सुरू करायला लावली आणि ती त्यांच्या कंट्रोल बाहेर गेली. अशा पद्धतीचं नाडकर्णींनी मला सांगितलेलं होतं. तुम्ही नोंदवून ठेवा हे मी सांगितलं. तेव्हा कलेमागे किंवा कलेच्या व्यवसायामागची राजकारणं ही राजकारणामधल्या राजकारणांपेक्षा कमी नसतात हे वास्तव लक्षात घ्या. मला वाटतं गायतोंडाच्या एका पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पुसटसा नाडकर्णींच्या लेखात आलेला आहे. हां, त्याशिवाय सतीश नाईकनी चिन्हमध्ये चिन्ह, चिन्हचा जो correct. विशेषांक केला करेक्ट. त्याच्यामध्ये गायतोंडे नाही हुसेनवर त्यांच्या समकालीनांनी जी सूचक मतं व्यक्त केली आहेत किंवा रीडिंग बिटवीन द लाईन्स हे खरं करायला पाहिजे. पण हुसेन हे निर्विवाद श्रेष्ठ कलावंत होते. त्यांनी माधुरी दीक्षितला घेऊन सिनेमा करणं याच्या मागे त्यांची आंतरिक ओढ जेवढी होती तेवढा स्टंट पण होता. त्यानंतर विद्या बालनला नग्न बसवून मी चित्र काढणार आहे अशा पद्धतीचं हुसेननी जाहीर केलेलं होतं. ते प्रत्यक्षात झालं नाही. तेव्हा त्यामुळे परंतु हे जे विषय आहेत ना हे चित्र काढताना किंवा चित्र बघताना जो भाव मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तो महत्वाचा आहे. हुसेनच्या त्या चित्रामध्ये तो भाव होता असं आपल्याला वाटतं का? मुळामध्ये नग्नतेबद्दलच्या आपल्या कल्पना ह्या व्हिक्टोरियन कल्पना आहेत आज ज्या आपल्या आहेत त्या. हे पहिलं लक्षात घ्या. या कल्पना पूर्वीच्या आपल्या संस्कृतीत नव्हत्याच. आणि नाही तर मग आपल्याला मंदिरांमध्ये अशा पद्धतीची बाहेर शिल्प दिसली असती का? वा वा. आपल्याकडच्या सर्व देवतांच्या मूर्ती, देव आणि देवतांच्या मूर्ती ह्या नग्नच आहेत. त्यांना वस्त्र नेसवली जातात. वा वा. आणि तो एक विधी आहे. त्यांना स्नान घालणं, त्यांच्यावर अभिषेक करणं, विविध म्हणजे दूध आहे, दही आहे, मध आहे अशा वस्तू वापरून त्यांचा अभिषेक केला जातो. त्यांना स्नान घातलं जातं वा. आणि नंतर वस्त्र नेसवली वा, जातात. वा. तेव्हा आपली संस्कृती आणि आजची संस्कृती यात जो फरक आहे तो समजून घ्या. चित्रकलेकडे कसं पाहावं याचा एक वस्तुपाठ किंवा त्याचा एक वर्गच चाललाय असं मला म्हणावंसं वाटतं. आणि या कळसाध्यायाला पोचलं असतानाच शेवटचा प्रश्न तो म्हणजे चांगल्या पेंटिंगचे निकष कोणते? स्पेस, प्रपोर्शन, बॅलन्स, टेक्स्चर और ट्रीटमेंट? एकत्रित सगळ्याचा संगम. एकत्रित. आणि याचं कधीही गणित आणि व्याकरण नाहीये. कुठल्याही कलेच्या बाबतीत मी हे कुठल्याही कलेच्या बाबतीत हेच आहे.
कुठल्याही कलेच्या बाबतीत. तुम्हाला ते गणित आणि व्याकरण त्याचं कधीच सांगता नाही येणार. आणि वेगळेपण, त्याच्यामध्ये वेगळेपण, कारण कुठलीही कलाकृती जर वेगळा अनुभव देणारी असते तरच ती अतिशय उत्कट असा आनंद देऊ शकते. आणि हे सर्व कलांना कॉमन आहे. जो अनुभव आपण नेहमी घेतो त्यापेक्षा वेगळा अनुभव मिळाला की साहजिकच आनंद होतो. आणि तो कलावंताला मिळतो आणि कलावंत तो घेतो त्याच वेळेला त्याच्याकडून तो कॅनव्हासवर उमटतो, त्याच्या कलाकृतीमधनं उमटतो आणि तो इतरांनाही तसाच आनंद निश्चित देऊ शकतो. त्याच्यामध्ये त्या शक्यता निर्माण होतात. आनंद घ्यायची कपॅसिटी ही महत्त्वाची आहे. ती नसेल तर गाढवापुढे वाचली गीता असं काहीसं होतं. प्रेक्षको, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय, तर एक नवी जीवनदृष्टी मिळणे, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळणे आणि जे आपण करत आहोत त्याच्याशी अत्यंत तादात्म्य होणे म्हणजेच आध्यात्मिक अनुभव. आणि त्याची प्रचिती आपल्याला या आत्ता 1.25 तासामध्ये मिळाली. अशा प्रकारची दाम्पत्य ही दुर्मिळ असतात. याचं कारण चित्रकलेचा ध्यास घेऊन आणि आयुष्याची 20-25 वर्ष ज्याच्यातनं आपल्याला उत्पन्न होणार नाही आहे अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स करत राहणं हे एक असिधारा व्रत आहे आणि हे सोपं नाही आहे. ते हे दाम्पत्य करत आहे म्हणून त्यांची मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा आजकाल चॅनल्सवर किंवा वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारच्या मंडळींना फारसं स्थान मिळतं आहे असं आपल्याला दिसत नाही. मला आठवतं 1992 साली 92 साली सॉरी एका स्कॉलरशिपवर मी ब्राझीलला गेलो होतो आणि तिकडे रिओ दी जनेरो या गावामध्ये मी पहिल्यांदा पिंक अँड ब्ल्यू हे जे एक फेमस चित्र आहे ते पहिल्यांदा पाहिलं आणि एक प्रकारे पहिला चित्रकलेचा संस्कार माझ्यावर झाला आणि त्यातलं जे सौंदर्य होतं ते जाणवलं. ती जी दृष्टी आहे ती दृष्टी अत्यंत मिळवणं महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की ती दृष्टी आज त्यांच्या या बोलण्यातनं आपल्याला जाणवली असेल. यापुढे आपण चित्र ह्या विषयाकडे अधिक सजगपणे पाहू आणि किंबहुना हाच त्याचा उद्देश होता. महिला चित्रकारांवरचा कोश आज प्रकाशित होतोय. माझ्या दृष्टीनं हा एक ऐतिहासिक क्षण अशा करता आहे की आम्ही डॉक्युमेंटेशन करत नाही असं किमान आता चित्रकलेच्या बाबतीत तरी आपल्याला म्हणता येणार नाही. याचं कारण ते काम या दाम्पत्यानं केलेलं आहे. एखाद्या विभागाची श्रीमंती काय तर त्या गावात त्या भागामध्ये जागांचे रेट किती वाढलेले आहेत यापेक्षा सुद्धा तिथं किती उंचीची माणसं आहेत त्याच्यावर ठरत असतं. म्हणून मला नेहमी लंडन किंवा न्यूयॉर्क अतिशय आवडतं कारण तिकडे 100च्या वर आर्ट गॅलरीज आहेत आणि अक्षरशः एक आर्ट गॅलरी शेकडो तास पाहायला तुम्ही गुंगून जाता. इतकं प्रचंड वैभव त्या गावाचं त्या संपूर्ण समाजाचं आपल्या समोर येतं. आत्ताच्या समाजाचं वैभव काय असेल तर ही अशी कलेला समर्पित असलेली माणसं. आज त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला आणि अनेक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यातले काही प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर त्याचं श्रेय मी खरोखरच माझ्याकडे घेत नाही तर ते माझ्या पार्ल्यात वाढलेल्या माझ्या पत्नीला आहे. याचं कारण तिची आणि माझी ओळखच जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झालेली होती. अर्थात तिने नंतर कला हे क्षेत्र सोडलं आणि मेडिकलला प्रवेश घेतला, परंतु तिच्याबरोबर मी अक्षरशः 25 ते 30 देशातले कित्येक कला दालनं पालथी घातलेत. तिथे आम्ही अनेक कलावंतांशी बोललो आहे, त्यांची पेंटिंग्स बघितली आहेत, त्यातून ही दृष्टी आली. म्हणूनच अशासारख्या व्यक्तींचा सहवास आम्हाला लाभतो. मला दिलेल्या वेळेत हा कार्यक्रम मी आत्ताचा संपवतोय. धन्यवाद. आता एक फक्त मला वाक्य सांगायचं होतं आणि लोकमान्य सेवा संघाचे उदय निरगुडकरांचे आभार मानायचे होते की आम्ही एकत्र असे लोकांसमोर पहिल्यांदाच गेलो. म्हणजे मुलाखत अशी आणि जे वाक्य हां सांग. नाही, माझी प्रकट मुलाखत ही मला वाटतं मोठ्या पेशातली पहिलीच आहे. आणि एक वाक्य मला सांगायचं आहे जे आम्ही आमच्या कोशावर लिहिलेलं आहे. ते वाक्य जेम्स कझिन्स नावाच्या एका विद्वानाचं आहे. ते वाक्य असं आहे, इट इज इन द आर्टिस्टिक रेकॉर्ड्स मच मोर दॅन इन द रेकॉर्ड्स ऑफ वॉर्स अँड डायनेस्टिक चेंजेस दॅट द नेशन्स ट्रू हिस्ट्री इज टू बी फाउंड. राष्ट्राचा खरा इतिहास हा लढायांच्या आणि राजकारण्यांच्या दस्तावेजांपेक्षा कलावंतांच्या कलाकृतीतच अधिक आढळतो.
हे वाक्य अरुण टिकेकरांनी कोशावर काहीतरी कोट टाका हा आग्रह केला आणि त्यांनी स्वतः काढून दिलेलं आहे. हे माझं ज्ञान नाही आहे, पण हे अरुण टिकेकरांनी सांगितलेलं कलेचं महत्त्व अधोरेखित करणारं वाक्य आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ही माझी भावना आहे. धन्यवाद. कार्यक्रम संपल्यावर मला माहिती नाही की आभार मानायला आम्हाला वेळ असेल की नाही, पण लोकमान्य सेवा संघाचे मी आभार मानते. सगळेजण आज वेळेत वेळ काढून आले, त्याच्याशिवाय खरोखरच कार्यक्रमाला उठाव येत नाही. हे दुसरं. आणि तिसरं मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं आहे की उदय निगुडकरांनी याच्याकरता खूप मेहनत घेतली आहे. हे त्यांच्या प्रश्नातून मला जाणवलं की काही गोष्टी अनुत्तरित राहतात, पण तुम्ही चांगला केलात. आज जसे आपल्याकडे ठाण्याहून पुण्याहून लोक आलेले आहेत, तसेच आपले आमदार श्री परागजी आळवणे पण आलेले आहेत. मी बहुलकरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. या ना, एक मिनिट, एक सेकंद फक्त. राजकारण्यांबद्दल मी एवढं बोललो आणि पराग आळवणींनी ते आले केव्हा हेच मला कळलं नाही आणि मी बोलताना माझं भान राहिलं नाही, पण मला असं वाटलं की मी योग्य केलं. आणि हे सगळं ऐकून तुम्ही पुढे बदल कराल ह्या अपेक्षेसह तुमचा सत्कार करतो. आपला पहिला भाग संपलेला आहे. आता आपण लवकरच पुस्तक प्रकाशनाच्या पुढे